अजित गव्हाणेंनी ज्या पद्धतीने कासव गतीने चालले, परंतु मला वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये अजित गव्हाणेंनी थोडक्यात बाजी पलटवली. कारण बटेंगे तो कटेंगे हा जो यूपी वगैरे तिकडचा जो मुद्दा आहे, हिंदू मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाचा, तो मुद्दा भोसरीच्या मतदारसंघात लागू नाही पडतो. पिंपरीचं जे काही गणित आहे, म्हणजे पिंपरीतला जो काही उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि झोपडपट्टी, ह्या तीन जो बेस आहे त्यामध्ये आजही 60-40 असं गणित आज दिसतंय. म्हणजे 60% सुलक्षणा दर आणि 40% अण्णा बनसोडे असा ह्या तिन्ही भागामध्ये ह्यांची मतांची जी काही प्रमाण आहे ते असं दिसतंय. दिलीप वळसे 7 वेळा निवडणूक लढवली. अजूनही आंबेगाव तालुका हा दिलीप वळसेंच्या मर्जीमधलाच आहे. पण दिलीप वळसे एकदाही निवडणुकीमध्ये कधीही हारलेत असं आतापर्यंत नाही. पण जुन्नरच्या बाबतीत हे वेगळं घडलं, त्यामुळे तिथं काहीच पारडं जे जड दिसतंय ते मात्र अतुल बेनकेंचं दिसतंय. की चिंचवडमध्ये 3 ते 4 तरी उमेदवार प्रबळ असू शकतात आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो निकालावर. ती परिस्थिती राहिलीच नाही. हे सगळे यांनी त्यांना समजून सांगून काय त्यांना आश्वासन दिलं, काय केले असते. स्वतःच्या पक्षातले आणि विरोधक एकत्र त्यांना एक मूठ बांधायचा त्यांनी प्रयत्न केला, यशस्वी झाले. म्हणजे त्यांचा खूप मोठा विजय झालेला दिसतो. पण आता पारडं जे जड दिसतंय ते मात्र दिलीप मोहितेंचं का दिसतंय? कारण दिलीप मोहिते मी मुरब्बी राजकारणी आहे. बाबाजी काय किती सांगत असले की माझे नातेवाईक खूप आहेत, पण दिलीप मोहितेंचे नातेवाईक जरी कमी असले तरी त्यांनी मतदार हा आपला नातेवाईक निवडला आणि मतदारासाठी ते मात्र काम करत राहिले. मावळमधली जनता अजूनही सुनील शेट्टींना फार कनेक्ट आहे. शिरूरमध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या घडीला विद्यमान आमदार असल्या कारणाने अशोक बापूंचं पारडं का जड दिसतंय तर त्यांना प्रचाराला संधी जास्त मिळाली आणि माऊली आबा कटक्या आयात उमेदवार आहे, त्यांना संधी वेळ कमी मिळाला मतदारांपर्यंत जाण्यासाठीचा, त्यामुळे तिथं पारडं जड वाटतंय. प्रेक्षको नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 काल 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. खरं तर ह्या महिनाभरामध्ये उमेदवारांची जी धावपळ होती, जे आरोप होते, जे प्रत्यारोप होते, या सगळ्या गोष्टीत काय घडलं आणि काय बिघडलं हे जाणून घेण्याचा खरं तर आपला प्रयत्न आहे. या स्टुडिओमध्ये आपल्या समवेत चर्चासत्रासाठी जे पत्रकार उपस्थित आहेत त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर सर आपलं स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये. त्यानंतर आपल्या समेत उपस्थित आहेत बापू गोरे. बापू आपलं स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये. आपल्या समेत उपस्थित आहे विजय जगताप. आपलंही स्वागत आहे विजयजी. आणि या चर्चेत सहभागी आहेत आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे सर. आपलंही स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये. मी चर्चेला सुरुवात करतोय. सर्वात आधी आपण जो मतदारसंघ घेणार आहोत, चर्चा करणार आहोत सर, तुमच्यातून सुरुवात करतो. भोसरी विधानसभा. या भोसरी विधानसभामध्ये अनेक मुद्दे या निवडणुकीत आपण पाहिले. आरोप झाले, प्रत्यारोप झाले. जे विद्यमान आमदार आहेत ते 2 टर्म त्या ठिकाणी आमदार आहेत, 10 वर्ष त्यांना झालेत. साहजिक हे विद्यमान आमदार आहे, आरोप प्रत्यारोप होतीलच. आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे अजित गव्हाणे, कोरी पाटी पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत. काय नेमके मुद्दे आले समोर? म्हणजे आपण पाहिले की छत्रपती संभाजी महाराजांची अगदी मोजडीला गेले तडे असतील किंवा योगी आदित्यनाथांची झालेली सभा, कटेंगे तो बटेंगे, कसं पाहताय सगळं तुम्ही याच्याकडे? पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात चुरशीची निवडणूक कोणती ठरली असेल तर ती भोसरीची. बरं. चिंचवड, पिंपरी, भोसरी त्या सगळ्यामध्ये तिन्हीमध्ये भोसरीची निवडणूक ही अत्यंत चुरशीची, अटीतटीची आहे. बरं. सुरुवातीला आतापर्यंत आपण सांगत होतो, म्हणजे गेल्या 8-10 दिवसापूर्वीपर्यंत महेश लांडगे हे 100% वन वे ही निवडणूक मागणार. नंतर तो काळ इतका बदलत गेला. अजित गव्हाणेंनी ज्या पद्धतीने कासव गतीने चालले, परंतु मला वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये अजित गव्हाणेंनी थोडक्यात बाजी पलटवलेली. ती कशी? सुरुवातीला अजित गव्हाणे एकदम शांत होते, कुठलेही आरोप करत नव्हते. त्यांची सोशल मीडिया टीम फार स्ट्रॉंग होती अजित गव्हाणेंची. जे काही आरोप करायचे ते स्वतः करत नव्हते. अमोल कोल्हे यांची एक सभा झाली, त्या सभेमध्ये अमोल कोल्हेंनी महेश लांडगे यांचा भ्रष्टाचारासंदर्भामध्ये बकासूर म्हणून जो उल्लेख केला, तिथून पुढे ती खरी आग लागल्यासारखी ती निवडणूक पेटली. नंतर त्या मोशीच्या सभेमध्ये एका तुमचा 7-12 वाचवा, तुतारी वाजवा, 7-12 वाचवा, अरे ते इतकं लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट झाला, टॅगलाईन झाली ती. नंतर आता शेवटच्या सभेमध्ये अमोल कोल्हेंनी सांगितले माझ्याकडे 184 7-12 आहेत, दाखवले त्यांनी. म्हणजे लोकांना जो विश्वास वाटावा, महेश लांडगेंची प्रतिमा भंजन करण्याचं जे काम आहे या निवडणुकीमध्ये ते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अत्यंत पद्धतशीरपणे केलं. त्याचा फार मोठा फायदा अजित गव्हाणेंना होताना दिसतोय आता शेवटच्या टप्प्यात. आता उद्या तर मतदान आहे. महेश लांडगेंनी
हे रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण एकही आरोपाला महेश लांडगे उत्तर देऊ शकले नाही, खंडन केलं नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. त्याचा परिणाम असा झाला, कोणतेही आरोप करू दे, पाण्याचा असू द्या, सोसायट्यांच्या पाण्याचा असू द्या, ते 7/12 असू द्या, संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातला असू द्या, त्याचं खुलासेवार कोणीतरी महेश लांडगेंच्या वतीने भाजपकडून का होईना त्याचं खंडन करायला पाहिजे होतं. हे चुकीचे आहे ते सांग. शेवटपर्यंत एकही आरोपाचा खुलासा झाला नाही. ज्यावेळेस अजित गव्हाणेकडून हॅमर म्हणजे हातोडा मारल्यासारखे ते आरोप होत होते, त्यावेळेस एका मोशीच्या सभेमध्ये फक्त महेश लांडगे बोलले, मी 3 महिने खूप सहन केलंय, आता राजकारण हा काय माझा पिंड नाही, मग मूळचा महेश लांडगे काय आहेत ते मला दाखवायला लागेल. ही भाषा ज्यावेळेस महेश लांडगेंची झाली, तिथं निवडणुकीने पलटी मारली. तिथं निवडणुकी 20 तारखेला अल्टिमेटम, म्हणजे वास्तविक तिथे पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ती जी सभा झाली ना, ती सभा ह्या निवडणुकीला वळण देणारी ठरली संपूर्ण. अदरवाईज महेश लांडेंचं आता पद्धतशीर चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं, त्यांनी किती आरोप, पण एकही आरोपाला यांनी उत्तर दिलं नाही. मग लोकांना वाटायला लागलं ही सारखे आरोप करतात, हे काही बोलत नाही, ह्याचा अर्थ ते आरोप खरे. असा एक ते संपूर्ण ह्याचं जे नॅरेटिव्ह सेट करायचं ते पद्धतशीर अजित गव्हाणे, त्यांची टीम, त्यांचे नेते, त्यांनी ते केलं. शरद पवारांची सभा जी झाली शेवटची, ती सभा मात्र अत्यंत निर्णायकी ठरली, रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. आणि शरद पवार भले ह्याच्यामध्ये लोकल मुद्द्यावरती काहीच बोलले नाही. आम्हाला वाटलं होतं की अमोल कोल्हे बोललेत, जयंत पाटील आहे ते बोललेत, शरद पवार काहीतरी याच्यामध्ये त्याचा कळस करतील, पण शरद पवारांनी त्या विषयावर एकही बोलले नाही. त्यांनी राष्ट्रीय किंवा राज्याच्या मुद्द्यांवरती ते बोलले, भाजपवरती काय केली थोडीफार. परंतु सभा जी झाली ती सभा उत्स्फूर्त आणि ज्या पद्धतीने परिणामकारक ठरली, तिथं अजित गव्हाणेंच्या याच्यावरती एक प्रकारे शिक्कामोर्तब झाला, तिथं त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्या तुलनेमध्ये महेश लांडगेंनी दुसरी एखादी सभा एक तर फडणवीसांची घ्यायला पाहिजे होती, पण ती घेतली योगी आदित्यनाथ त्याच मैदानावरती. शक्ती प्रदर्शन झालं, गर्दी तितकीच होती, त्याच्याविषयी वाद नाही, परंतु त्या सभेचं मतामध्ये कन्व्हर्जन कशी होईल, कारण बटेंगे तो कटेंगे हा जो युपी वगैरे तिकडचा जो मुद्दा आहे हिंदू मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाचा, तो मुद्दा भोसरीच्या मतदारसंघात लागू नाही पडत. भोसरीचा मतदार जो आहे आतापर्यंत पाहिलेला तो एक ग्रामीण वारकरी पंथाचा संपूर्ण पिंड आहे. त्याच्यामध्ये म्हणजे धारकरी पण आहे आणि वारकरी पण आहे, परंतु ते मुस्लिम विरोधात ज्या पद्धतीने बटेंगे तो कटेंगे जी योगी आदित्यनाथांनी टॅगलाईन वापरलेली ना उत्तर प्रदेशमध्ये ती चालवली, ती आपल्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये काय, पुण्यामध्ये काय, महाराष्ट्रात ती चालू शकत नाही. भाजपच्या पंकजा मुंडेंनी सुद्धा एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की बटेंगे कटेंगे हा आपला इथला मुद्दा होऊ शकत नाही. नंतर त्यांना ते शांत बसावं लागलं, कारण भाजपच्या एकूण मतप्रवाहाच्या विरोधात ते होतं. परंतु योगी आदित्यनाथ यांची जी सभा भोसरीला झाली, भाषण त्यांचं अत्यंत उत्तम असतं, त्याच्याविषयी बिलकुल दुमत नाही. परंतु महेश लांडगे स्वतः भगवी वस्त्र भगवा फेटा ते पूर्ण ह्याच्यामध्ये होते, संपूर्ण वातावरण भगवामय होतं, परंतु मतामध्ये त्याचं कन्व्हर्जन किती होईल याविषयी मला डाऊट आहे. दोन्ही उमेदवार मराठा, त्याच्यावर वादच नाहीये. आणि समोरचा उमेदवार जर मुस्लिम असता किंवा एमआयएमचा असता तर ते समजू शकलं असतं, परंतु स्थानिक इथला भोसरीतला जो मुस्लिम होता तो काही 100% भाजपच्या विरोधात नव्हता. पण आता या योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळे तो दुखावला गेला आणि तो 100% आता अजित गव्हाणेकडे झाला. त्याचा एक फार मोठा परिणाम होणार. म्हणून ही निवडणूक अत्यंत चुरशीची, गावकी भावकीचं संपूर्ण शहराचं राजकारण जे आहे तर भोसरी त्याचा केंद्रबिंदू आहे. आतापर्यंत आपण इतिहास पाहिला तर भोसरीच्या राजकारणामध्ये लोक भोसरीचे गाववाले कंटाळले की ते पावना बदलतात. 10 वर्ष विलास लांडे होते, कंटाळा आला त्यांना, त्यांनी महेश लांडगेंना अपक्ष म्हणून निवडून दिलं. 10 वर्ष आता महेश लांडगेंना ते कंटाळले असं दिसतंय, एकूण वातावरण सांगतं ते. भोसरी, मोशी, चरळी, चिखली, डुळगाव हा जो ग्रामीण पट्टा आहे संपूर्ण या मतदारसंघाचा, तो फार निर्णायकी आहे. तिथला जो कारभारी, तिथलं जे माजी नगरसेवक कार्यकर्ते आहेत ना, ते फार ऍक्टिव्ह आहेत. इतर म्हणजे शहरात इतर भागाच्या तुलनेमध्ये ते फार ऍक्टिव्ह आहेत. ते ज्या पद्धतीने काम करतायत, भाजपच्याच काही नगरसेवकांनी ज्या पद्धतीने महेश लांडगेंच्या विरोधामध्ये प्रचार केला, राष्ट्रवादीचं तर केला, ती सगळी जी 20-30 माजी नगरसेवकांची जी भट्टी जमली ना अजितला, ती अत्यंत शांत पद्धतीने व्यवस्थित त्यांनी चालवली आहे. महेशने
मुळशीच्या सभेमध्ये जिथं तो अटॅक केला तिथं त्याला सगळी कलाटणी मिळाली. महेशच्या बाजूने थोडा जरा मागं गेला थोडक्यात. तिथं तो एक चुकीचं होतं. स्वतः पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांना सांगितलं असं बोलायला नको होतं. ती निवडणूक तिथं संपूर्ण पलटी झालेली आहे. 2-3 आले. 2-3 मुद्दे असे आले. ते एक कटेंगे तो बटेंगे. दुसरा मुद्दा तुम्ही घेतला तू तरी वाजवा 7-12 वाचवा. आणि तिसरा होता की ते नागेश्वर मंदिरात काय त्यांनी ते दंड थोपटले होते. तर त्याला सुद्धा चांगलं हॅमरिंग विरोधकांनी केलं. म्हणजे तिथे महेश लांडगे चुकले असं ते जाणवत होतं. मी अविनाशजी तुम्ही अतिशय व्यवस्थित मला वाटतं भोसरीचं विवेचन मांडलंय. फक्त त्याच्या अगोदर मी विजय जगतापांकडे येणार आहे. पण त्या अनुषंगानं एक प्रश्न मला फक्त तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही अगदी व्यवस्थित सगळं सांगितलं म्हणजे योगींची सभा का घ्यावी लागली. फक्त त्या अनुषंगानं एक उपप्रश्न मला असा विचारायचा आहे की भ्रष्टाचाराचे आरोप तोप डागली अजित गव्हाणेंनी महेश लांडगेंवर इतर आरोप केले. त्याचं त्यांना काही योग्य समर्पक समाधानकारक उत्तर देता आलं नाही. म्हणून मग त्यांनी धार्मिक मुद्द्याला हात घातला. महेश लांडगेंनी कटेंगे तो बटेंगेचा मुद्दा उपस्थित केला. स्वतः भगवेदारी बनले. आणि म्हणून भाजपच्या इतर नेते फडणवीस त्यांना जे गुरु मानतात त्यांना न आणतात त्यांनी थेट युपीहून योगींना आणलं असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे त्यांच्या आरोपांना उत्तर देऊ शकले नाही म्हणून त्यांनी धार्मिक मुद्द्याकडे वळले आणि त्याला हात घातला असं तुम्ही म्हणाल का? पण फडणवीसांची सभा झाली चिखलीमध्ये. पण परिस्थिती महेश लांडगेंची स्ट्रॅटेजी तिथं चुकली. हा आपला भोसरी मतदारसंघ हा त्या पठडीतला नाहीये. त्याची रचना भौगोलिक ऐतिहासिक समाज तिथून एकूण संपूर्ण सोसायटी पाहिली तर ती त्या पठडीत नाहीये. सर्व धर्म संघाने सुद्धा ती सभा फार मनावरती घेतली RSSने. त्यांनी पूर्णतः सगळी ताकद पणाला लावून ती गर्दी केली होती. का तर योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचं एक प्रतीक बनलेले आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर एक देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं सुद्धा नाव घेतलं जातंय. कडवे हिंदुत्ववादी म्हणून ज्यावेळेस संघ किंवा भाजप ते पाहतात तर त्यांच्याकडे पाहतात. योगी आदित्यनाथ तिथे आले तिथं ती स्ट्रॅटेजी सगळ्यात मोठी चुकली महेश लांडगे. त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी सम्राट आपलं देवेंद्र फडणवीस किंवा अन्य भाजपचे कोणी नेते आणले असते ना तर ते त्यांना परवडले असते. तिथं महेश लांडगेंचा ग्राफ आणखी खाली असतो. विजयजी मी तुमच्याकडे येतोय. जसं भोसरीचं अतिशय व्यवस्थित त्यांनी विवेचन केलं. मला सांगा की पिंपरीत काय परिस्थिती आहे? काल प्रचार थंडावलाय. प्रचाराच्या तोफा म्हणजे शांत झाल्या. आत्तापर्यंतच्या प्रचारात काय चित्र तुम्हाला दिसलंय? तुमचा पिंपरीचा खूप अभ्यास आहे. विद्यमान आमदाराविरुद्ध एक नवीन चेहरा त्यांचा उमेदवारी. दोन्ही राष्ट्रवादीत भोसरी जशी थेट लढत आहे तशी पिंपरीत सुद्धा थेट लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादीतच ती लढत आहे. अतिशय चुरशीची लढत आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? पिंपरीची जी निवडणूक आहे ती अजितदादांच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची आहे. कारण की शहरातल्या 2 जागा भाजप लढवते आणि अजितदादांचा जो पक्ष आहे त्याला एकमेव ही जागा मिळालेली आहे. पण अजितदादांना बारामतीनंतर सर्वात राज्यामध्ये जो मानणारा आणि अजितदादांचा बालेकिल्ला म्हणून जो भाग ओळखला जातो त्याला पिंपरी चिंचवड म्हटलं जातं आणि अजितदादांच्या वाट्याला पिंपरी आहे. आता अजितदादांचा जो उमेदवार आहे अण्णा बनसोडे यांना उमेदवारी नको म्हणून राष्ट्रवादीच्याच अजितदादांच्याच समर्थकांनी मोठा विरोध केला. फार अगदी कंठच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा उमेदवार नको. परंतु तो उमेदवार नाही तर दुसरा अन्य उमेदवार हा अजितदादांना पण मान्य नव्हता. कारण अण्णा बनसोडेंनी अजितदादांना जी साथ दिली होती त्यामुळे नाईलाजाने अण्णांना उमेदवारी द्यावी लागली. आता अण्णांचा निष्क्रियपणा, अण्णांचं एकूणच गेले 10 वर्षातलं कामकाजाचा आढावा घेतला तर अण्णा कुठल्याच पातळीवर आमदार म्हणून सक्षम दिसलेले नाहीयेत. हे सगळ्या जनतेला माहिती आहेत आणि स्वतः आमदार अजितदादांना देखील त्याची कल्पना आहे. परंतु आता काय असतं की उमेदवारी देताना जो निकष पाहायला जातो म्हणजे ज्या बाकीच्या पठडीमध्ये अण्णा हे एक गुण त्यांचा जो सोडला निष्क्रियतेचा तर बाकी गुणांमध्ये ते परफेक्ट आहेत. म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये मग ह्या मेरिटवर त्यांना ते हे बसलं. तरी पण
जे काही आतमधनं जे काही एक संधपणा असावा लागतो राष्ट्रवादी अजितदादांच्या, तो एक संधपणा अजूनही नाही आणि तो नव्हता. आणि तो जरी अजितदादांनी कितीही पॅचअप करण्याचा, समेट घडवण्याचा, अगदी पार्थ पवारांनी 4 दिवस इथं ठाण मांडून बसून सिंधी समाजाचे काही व्यापारी शिष्टमंडळ असेल, सिंधी समाजाची काही मंडळी असेल, यांनाही पॅचअप करण्याचा जो काही भूमिका घेतली, रोल घेतला, तरीही एक नैसर्गिक जो काही एक संधपणा आहे तो शेवटपर्यंत निर्माण झालेला नाही. आणि अण्णा बनसोडे ह्या उमेदवाराबद्दलच मुळात राष्ट्रवादीमध्ये खूप त्यांच्याबद्दलच नाराजीचा जो काही प्रचंड वेग आहे, विरोध आहे, तो कायम आहे. त्यांच्या विरुद्ध जे उमेदवारी लढतात सुलक्षणाताई धर, म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की साधारणपणे 2 महिन्यापासून त्यांची उमेदवारी फायनल झाल्यातच जमा होती आणि ती अनेकांनी प्रयत्न केले पिंपरीत त्यांच्या जागी हे करण्याचा, परंतु त्यात यश आलं नाही. जयंत पाटलांनी आणि शरद पवार साहेबांनी जो त्यांना शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांना ती उमेदवारी मिळाली. आणि आता सुलक्षणा धर यांनाच उमेदवारी मिळावी असा अण्णांच्या बाजूच्या जे काही मंडळींचा प्रभाव होता, तो त्यांना वाटलं होतं की आपण ह्यांना सहज गिळंकृत करू आणि ह्या आपल्या सहज, म्हणजे ह्यांना काय, हे आपल्या दृष्टीने खूप सोपं आव्हान आहे, टप्प्यातलंच आवाज आहे. परंतु ते तसं झालं नाही. मागच्या 10 दिवसांचा जर तुम्ही प्रवाह बघितला तर आत्ता पिंपरीमध्ये असं बोललं जातं की तुल्यबळ लढत आणि अण्णांनाही घाम फुटेल असं काम सुप्त पद्धतीने पिंपरीमध्ये चाललंय. आणि सुलक्षणा धर म्हणजे एक महिला चेहरा असला, एक सुशिक्षित चेहरा असला आणि एक थोडं एक त्यांच्याबद्दल एक आक्रमक जरी त्यांचा स्वभाव नसला किंवा त्यांची यंत्रणा जरी कुणाला जाणवत नसली, दिसत नसली, तरी त्या पद्धतीने त्यांचं जे काही काम चाललंय मायक्रो लेवलला. आणि विशेष म्हणजे जयंत पाटलांनी ह्यामध्ये जाणीवपूर्वक, म्हणजे राज्यात जे काही 87 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवत आहे, पण 87 मध्ये सर्वाधिक लक्ष पिंपरीमध्ये जयंत पाटील आणि शरद पवारांचं लक्ष आहे. या मागचं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांच्या प्रतिमेचं या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्यांचा आवाज, ही जी काय अजित पवारांचं प्रतिमा भंजन करायचं हा मूळ हेतू आहे. आणि सर्व प्रकारची ताकद, मी सर्व प्रकारचा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, सर्व प्रकारची ताकद त्यांनी सुलक्षणा धर यांच्या मागे उभी केलेली आहे. म्हणजे जे काही साम दाम दंडभेद आपण जे म्हणतो त्या प्रकारे त्यांनी हे केलेले. आणि आत्ता गेल्या 48 तासाचा जर रेशो बघितला तर सुलक्षणा धर आता कुठे कॉम्पिटिटिव्ह म्हणून फार सक्षमपणे अण्णा बनसोडेंच्या विरुद्ध त्या उभ्या ठाकलेल्या आहेत. आणि त्यांचा कॉन्फिडन्स त्यांच्या टीमचा आणि बाकीचं जे काही पिंपरीचं जे काही गणित आहे, म्हणजे पिंपरीतला जो काही उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि झोपडपट्टी, ह्या 3 जो बेस आहे त्यामध्ये आजही 60-40 असं गणित आज दिसतंय. म्हणजे 60% सुलक्षणा धर आणि 40% अण्णा बनसोडे असा ह्या 3ही भागामध्ये ह्यांची मतांची जी काही प्रमाण आहे ते असं दिसतंय. आणि जर कदाचित एवढ्या अजून आता अवघे काही तास राहिलेले आहेत मतदानाला आणि ह्याच्यामध्ये तर काही अजूनही अण्णा बनसोडे असतील किंवा सुलक्षणा धर यांच्या टीमकडनं अजूनही जोरदार प्रयत्न चालवले आहेत. म्हणजे आपापले पॉकेट्स, आपापली जे काही बुरुज आहेत, फॉर एक्झाम्पल जे काही आपले झोपडपट्ट्या जे आहेत सर्वाधिक संख्येने, तिथे आपलं कधी हे करण्याचं संपूर्ण तयारी करण्याची जी काही भाग आहे तो त्यामध्ये सुरू आहे. आणि आजच्या घडीला तरी म्हणजे अण्णा बनसोडेंना तुल्यबळ आव्हान सुलक्षणा धर यांनी दिलेलं आहे. कदाचित त्याचं रूपांतर उद्याच्या मतदानामध्ये होऊ पण शकतं. परंतु ही जी लढत आहे की जी सुरुवातीला एकतर्फी वाटली होती ती आता तशी राहिलेली नाहीये. सुलक्षणा धर हा एक सुप्त पद्धतीने मागून कासव गतीने पुढे येऊन आज अण्णांना फार मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे असं पिंपरीचं आजचं. तुम्ही जसं म्हटलं की इथे शरद पवारांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केलाय, कारण त्यांचे जे काही प्रतिस्पर्धी आहेत सुलक्षणा शिरवंधर यांचे, की ते अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या 3ही बंडात ते त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलेले आहेत आणि निष्क्रिय असले तरी पण फक्त अजित पवारांमुळे त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे. तर जर जशा इथे ही दोन्ही पवारांनी आपल्या प्रतिष्ठेची लढत केली आहे, तर शरद पवार आणि इथे स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा म्हणजे जोर लावलेला आहे त्यांच्यासाठी. खास ते त्यांचा अर्ज भरायला प्रचार सभेला खास आले. म्हणजे जेवढं त्यांनी चिंचवडवर लक्ष दिले तेवढंच त्यांनी
भोसरीवर लक्ष दिले तेवढं त्यांनी पिंपरीवरही लक्ष दिलं. म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या भोसरीपुरतच नाही तर ते चिंचवड आणि पिंपरीवरही लक्ष दिले. तर खासदार कोल्हे आणि शरद पवार यांना जो मानणारा वर्ग आहे, मतदार आहे, त्यांचा हात सुलक्षणा सिलवंतांना मिळेल का, साथ मिळेल का, त्यांच्या मतांचा कोटा किंवा त्यांचे जे चाहते आहेत त्यांची मतं शिलवंतांना मिळतील. जसं 2019 ची निवडणूक झाली, अण्णाचे विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून विजयी झाले, भले 2 राष्ट्रवादी झाली, त्या अर्थाने तो प्रश्न आहे की शरद पवारमुळे आनंद सोपं झाला की अण्णामुळे झाला, त्याच्यावरती. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात म्हणजे अमोल कोल्हे आणि शरद पवारांची साथ 100% सुलक्षणा धरे यांना मिळणार आहे. आणि एक तुम्ही बघितलं का तर शिवसेनेचे फक्त अमित गावडे आणि मिनल यादव सोडता म्हणजे शिवसेनेचे 2च नगरसेवक ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आहेत आणि शरद पवार गटाचे तर एकही नगरसेवक नाहीये. अशा परिस्थितीतही ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि आता त्यांचा प्रकारे सुरू आहे, निश्चितचपणे शरद पवार साहेबांची आणि जी सभा ठरली होती परंतु ती झाली नाही. आणि असं बोललं जातं की ती सभा न देण्याचं कारण की आता आपण 100% इथे विजयी होऊ अशी खात्री वरिष्ठांना आलेली आहे, त्यामुळे ती इथली सभा कॅन्सल करून अन्य महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी ती शरद पवारांना तिथं धाडण्यात आलं असं बोललं जात आहे. बापू तुमच्याकडे येतो. खरं तर भोसरी विधानसभा झालं, पिंपरी झालं, चिंचवड विधानसभा, काय घडलं काय बिघडलं या सगळ्या गोष्टी. कारण चिंचवड विधानसभा आपण पाहतोय की जगतापांचा बालेकिल्ला आणि दुसरीकडे जो महाविकास आघाडीने उमेदवार दिलाय तो आयात उमेदवार. म्हणजे जरी राहुल कलाटेंबरोबर त्या ठिकाणी अमोल कोल्हेंची ताकद असली तरी जगतापांना मात्र जे विरोधक होते सुरुवातीला ते सगळे थोपवण्यात यश आलेलं आहे. त्यातला प्रत्येक जण त्यांनी सोबत घेतलं. मग अगदी नाना काटे जरी विरोधात होते तरी एकत्र आहे, शत्रुघ्न काटे असतील, चंद्रकांत नकाते असतील, ही सगळी फौज कालच्या आपल्याला प्रचार रॅलीमध्ये जगतापांसोबत दिसली. काय विश्लेषण कराल? मूळचा चिंचवड विधानसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. ज्यावेळेस स्वर्गीय लक्ष्मी जगताप होते तो त्यांचा बालेकिल्ला होता. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते गेल्यानंतर असं वाटत होतं की या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आता काही बदल होऊ शकतो, दुसरे पक्ष या ठिकाणी आक्रमण करतात काय, परंतु तशी परिस्थिती झाली नाही. ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली, पोटनिवडणुकीला असं वाटलं होतं की वेगळा निर्णय लागतो काय, आणि त्या दृष्टीनं विरोधकांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस निवडणूक लढवली गेली, परंतु त्यांना यश आलं नाही. आता ज्यावेळेस ही निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुळात असा विचार चालू होता की चर्चा चालू होती मतदारसंघामध्ये तिकीट नेमकं जगताप घराण्याला जाणार आहे की घराण्याच्या बाहेर जाईल. कारण यांचं नाव घेतल्यानंतर जगताप कुटुंबातील कोणाचं नाव घेतल्यानंतर उमेदवारीबाबत विरोध होतं. स्वतः भाजपच्याच काही मंडळींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती की आता बास झालं, घराणेशाहीवर खूप मोठा विरोध झाला. आणि त्यावेळेस असं वाटत होतं की आता जगताप कुटुंबाला उमेदवारी दिली जाईल की अजून कोणाला. त्याच अनुषंगानं शत्रुघ्न काटे असतील, चंद्रकांत नकाते असतील किंवा तुमचे राम वाकडकर, संदीप कसपटे, हे सगळे मंडळी बाहेर पडायच्या अवस्थेमध्ये होती. काही लोकांनी राजीनामाही दिला होता. परंतु ज्यावेळेस स्वतः शंकर जगताप यांनी खूप शांत डोक्यानं आणि खूप मोठ्या राजकीय कौशल्यानं सगळ्यात महत्त्वाचा विरोध जर कुठे त्यांनी शांत केला असेल तर घरातला. पहिले वहिनींना त्यांनी अश्विनीताईंना आपल्या बाजूनं बोलण्यासाठी प्रवृत्त केलं. 1 महिना अगोदर तो निर्णय गेल्यानंतर आम्ही ज्या वेळी गेलो की आम्हाला बातमी आम्ही करणार आहे किंवा अशाची माहिती आम्ही ते त्यांनी त्यावेळी सांगितलं की थोडं शांत राहा, अजून आमचा निर्णय झालेला आहे. परंतु ॲक्च्युली 1 महिन्यापूर्वीच तो निर्णय त्यांच्या घरामध्ये ठरला होता. त्यांच्या नातेवाईकांनी 15 दिवस नातेवाईक थांबले होते. त्यांनी ते सगळं समेट घडून आणला. त्यांनी त्या पद्धतीनं ज्या गोष्टी सांगितल्या त्या दोघांनी पटल्या आणि ती घरातले पहिली अश्विनीताईंना शांत केल्यामुळे त्यांना खूप मोठी अर्धी लढाई जिंकल्यासारखी झाली. आता राहिले बाहेरचे असतील, शत्रुघ्न काटे असतील किंवा चंद्रकांत नकाते असतील किंवा याही लोकांना त्यांनी कालांतराने शांत करण्यामध्ये ते यश आलं. एकच तेवढंच नाही, ते थांबले नाही तर जे विरोधक म्हणून गेले परंपरागत नाना काटेंचं नाव घेतलं जातं त्यांना सुद्धा त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, ते आपल्या बाजूने घेतलं. शिवाय जे मोरेश्वर आहेत, मोरेश्वर भोंडवे, त्यांनाही ते आपल्या बाजूने घेतलं. अशा पद्धतीनं
त्यांनी जे विरोधक होते ते विरोधक शांत केले आणि पहिल्या दिवसापासून जे प्रचाराची सुरुवात आहे ती रात्री कालपर्यंत कुठंही त्यांनी गडबड केली नाही किंवा आज केलं नाही, दुपारी करायचा नाही प्रचार. 2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका चालत होत्या. सकाळी जे 10-11 वाजता निघायचे. अशा पद्धतीनं एकदम कोणावरही आम्ही कित्येक वेळा त्यांनी काहीतरी जास्त बोलावं, विरोधकावर काहीतरी आक्रमक व्हावं अशा पद्धतीने प्रश्न विचारले, परंतु शंकर जगतापनी एकही शब्द विरोधकाच्या विरोधात बोलले नाहीत. काही एकही शब्द बोलले नाहीत की हे असे आहेत ते तसे आहेत, किंवा राहुल तलाठीबद्दल बोलले नाहीत किंवा भाऊसाहेब कोणाबद्दलही बोलले नाहीत. आता त्यांचा अजून एक दुसरा त्यांना फायदा असा झाला की ज्या पद्धतीनं सुरुवातीला वाटत होतं की चिंचवडमध्ये 3 ते 4 तरी उमेदवार प्रबळ असू शकतात आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो निकालावर, परंतु ती परिस्थिती राहिलीच नाही. हे सगळे शंकर जगताप यांनी त्यांना समजून सांगून काय त्यांना आश्वासने दिले असतील किंवा काय केले असतील, स्वतःच्या पक्षातले आणि विरोधक एकत्र त्यांना एक मूठ बांधायचा त्यांनी जो प्रयत्न केला यशस्वी झाले. त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा विजय झालेला दिसतो. आणि दुसरी गोष्ट अशी की राहुल कलाटे यांची 4थी निवडणूक आहे. याच्या अगोदर 3 निवडणुका त्यांनी लढवल्या. 4थी निवडणूक असताना त्यांना शंकर जगताप यांच्यापेक्षा खूप मोठा निवडणुकीचा अनुभव आहे. निवडणूक कशी लढावी, काय करावी. ज्या वेळेस त्यांनी मागच्या 2 निवडणुका लढवल्या, ज्या आक्रमकतेने निवडणुका लढवल्या, ज्या प्रचार यंत्रणा राबवली, त्या पद्धतीची यावेळेची त्यांची प्रचार यंत्रणा दिसलीच नाही. ज्या पद्धतीनं कार्यकर्ते त्या भागामध्ये पाठीमागं आम्हाला दिसत होतं की चिंचवडसाठी 2 कार्यकर्ते, वाकट याच्यासाठी तेरगावसाठी 2 कार्यकर्ते, आणि त्या 2 कार्यकर्त्यांनी कुठं आलायचं नाही तेवढाच तो प्रचार करायचा. रॅल्या असतील, कोपरा सभा असतील वगैरे अशा पद्धतीचं जी व्यवस्थितरित्या प्रचार दिसला होता. परंतु या पद्धतीमध्ये नेमकं काय झालं, ज्या पद्धतीनं मागच्या 2 त्यांनी निवडणुका लढवल्या ज्या ताकदीनं, त्या ताकदीच्या वेळेस काही त्यांनी लावलेली दिसत नाही. आणि दुसरी अशी की मोरेश्वर सारखा नाना काठेचे 20-25 आणि मोरेश्वरचे असे हे 2 गट आहे, तो यांना सरप्लस होणार आहे जगतापांना. आता राहता राहिला की भाऊसाहेब हे खूप जुने ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची कोणी मोठी अपेक्षा होती की आता हे तिरंगी लढत होऊ शकते अशी परिस्थिती होती. ज्या पद्धतीनं त्यांनी 4 दिवसामध्ये या शेवटच्या 4 दिवसामध्ये प्रचार यंत्रणा राबवली भाऊसाहेबांनी, ती प्रचार यंत्रणा 1-1.5 महिन्यापूर्वी तिने राबवायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती. त्यांनी जे राहटणीमध्ये एक मेळावा घेतला होता, त्या मेळावा खूप मोठा मेळावा झाला, खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्यावेळेस असं वाटत होतं की आता भाऊसाहेब विन आहेत, म्हणजे चांगली टक्कर देऊ शकतात, चांगली निवडणूक चांगल्या पद्धतीनं तो प्रचार असं आहे. परंतु ज्या पद्धतीनं कार्यकर्ते असतील किंवा नगरसेवक असतील किंवा मुळात जे त्यांचे नातेवाईक आहेत चिंचवडचे, गावडे असतील, भोईर असतील चिंचवडे, त्यांना विचारलं तर ते म्हणले आमच्यापर्यंत अजून आली नाही, आम्ही कसं स्वतःहून जायचं, असे अनेक लोकांचे वक्तव्य. असं जर असेल तर मग प्रचारामध्ये कशाच्या ह्याच्यावर तो विजय होऊ शकतो ही एक शंका आपल्यासारख्याला येते. कारण आपण सर्वत्र फिरणारे असतो. एका बाजूला 30 ते 35 नगरसेवक, 30 ते 40 नगरसेवक शंकर जगताप यांचं काम करतायत. 5-6 नगर तरी राहुल कलाटेंचं काम करतात एका बाजूला, आणि एका बाजूला एकही यांच्याकडे नगरसेवक नसताना किंवा त्या भागातल्या संस्था असतील, त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते असतील, माजी नगरसेवक असतील, या लोकांना त्यांनी एकत्र घेणं गरजेचं होतं. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली याला ताथोड्याला भाऊसाहेब यांनी, तिथं 15 संस्था संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला असं त्यांनी सांगितलं. 5-6 संस्था संघटना तिथं आल्या होत्या. वातावरण खूप चांगलं झालं ते. परंतु ही वातावरण आमचं असं मत आहे की त्यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी जर केलं असतं, त्या पद्धतीनं जर केलं असतं तर ते त्यांना आज खूप वेगळं वातावरण त्यांना पाहायला मिळालं असतं किंवा त्यांना रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळाला असता. परंतु तसं होताना काही दिसलं नाही. आता दुसरे 1-2 उमेदवार आहेत, मारुती बापकर आहे, अनेक असे उमेदवार आहेत, परंतु त्यांचं फारसं असं काही अस्तित्व त्या भागामध्ये दिसत नाही. एकंदरीत शंकर जगताप पाहिले असता की या पद्धतीने त्यांचा जो प्रचार झालाय त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं त्यानं प्रचार यंत्रणा राबवली असं मला वाटतं. एक मिनिट घेतो. चिलेकर सरांकडे त्याच मुद्द्याला अनुसरून चिंचवडच्या विधानसभेचा म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवारीचा घोळ कायम राहिला. खूप उशिरा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. अनेक जण उमेदवारी मागत होते. मित्रप्रेम आडवं आलं आणि मित्रप्रेमापोटी अमोल कोल्हेंकडून ती उमेदवारी कलाटेंना मिळाली.
खरं तर नंतर आपण जेव्हा चर्चा करतो असं म्हटलं जातं की कदाचित जर का ती उमेदवारी नाना काट्याने मिळाली असती तर लढत काही वेगळी पाहायला मिळाली असती. कारण राहुल कलाटेंचा त्या मतदारसंघात 3 वेळा झालेला पराभव, अमोल कोल्हेंच्या मैत्रीमुळे फक्त त्यांना ती मिळालेली संधी आणि नाना काट्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नाही आणि नाना काट्यांना जगतापने पटकन कॅप्चर करून घेतलं, आपल्यासोबत प्रचारात सक्रिय केलं. तुम्ही याकडे कसं पाहता? आणि त्याला अनुसरून भाऊसाहेब भोईरांची जसं बापूंनी सांगितलं की जी निर्धार मेळावा होता, ती जी गर्दी होती ती स्वयंस्फूर्तीने आलेली त्या ठिकाणी आपल्याला दिसत होती, जाणवत होती. नगरसेवक जरी नसतील तरी भाऊसाहेबांना जसं तुम्ही सांगितलं पाठिंबा, म्हणजे अनेक मुस्लिम संघटना असतील, अनेक दलित संघटना असतील, या सगळ्यांनी बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला काय वाटते? म्हणजे आपण दुरंगी म्हणता येईल का तिरंगी लढत म्हणता येईल? भाऊसाहेब कुठेतरी टक्कर देतील का? कसं पाहताय? उमेदवार एक नाना काटे आणि मैत्रीप्रेम कोल्हेंचं. नाही, चिंचवडच्या बाबतीमध्ये जो सुरुवातीपासून घोळ झाला होता ना, तो महायुतीला सगळ्यात जास्त मारक ठरला. एक तर त्यांच्याकडं म्हणजे इकडं भाजपकडे ठरलेलं होतं की शंकर जगताप किंवा असीम जगताप यापैकी उमेदवार असा वादच नव्हता. महाविकास आघाडीकडे तिथे तोडीस तोड असे सगळे बरोबर, कोणीही कमी नाही. भाऊसाहेब तितकेच तोडीचे होते, नाना काटे पण त्याच तोडीचे होते आणि राहुल कलाटे सुद्धा त्याच. मोरेश्वर भोंडे तर ते शिवसेनेत गेले होते खास उमेदवारीसाठी. म्हणजे सगळे एकाच एक असे उमेदवार होते. आता याच्यामध्ये उमेदवारी फायनल करण्यामध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे जाणार, याच्यामध्ये शेवटपर्यंत घोळ चालला होता. राहुल कलाटे हे मूळचे इथले शिवसेनेचे गटनेते, यापूर्वी त्यांनी अपक्ष म्हणून 2 लढवली आणि एकदा शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली आणि ते शिवसेनेचे या शहराचे शहर प्रमुख, नंतर इथले गटनेते महापालिकेतले, त्याच्यावर ते शिवसेना म्हणून त्यांच्याकडे फिक्स होतं. परंतु शिवसेनेने त्यांना उमेदवारी द्यायला नकार दिला अशी माझी माहिती आहे. त्याचं कारण असं, लोकसभा निवडणुकीला त्यांनी मावळातून उतरावं अशी सर्वांची अपेक्षा होती. उद्धव ठाकरेंची स्वतःची अपेक्षा होती की तो राहुल हा तोडीस तोड असा उमेदवार आहे, भक्कम आहे, श्रंग बारणेंच्या पठडीतलाच आहे. तर श्रंग बारणेंना जर पराभव करायचा असेल तर राहुल तिथे आला चांगलं, पण त्यावेळेस कलाटेंची तयारी नव्हती मानसिक, त्याच्यामुळे ते नाराज झाले, म्हणून त्यांनी विधानसभेला पण नकार दिला अशी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये. परंतु भाऊसाहेब भोईर यांनी सुद्धा शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. कलाटेंना जी उमेदवारी मिळाली त्यात मोठा वाटा यांचा अमोल कोल्हे 100%. राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळाली त्याचं कारण एकमेव डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी तो प्रश्न प्रतिष्ठेचा केला आणि राहुल कलाटे यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांच्या बरोबर जगताप विरोधात सगळी ताकद एकवटली होती, म्हणून त्यांना 1.25 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती. त्याच पद्धतीने पोटनिवडणुकीत होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. ते अपक्ष राहिले, बंडखोर राहिली. ते एक कारण त्याला कारणीभूत ठरलं की त्यावेळेस राहुल कलाटे यांनी बंडखोरी करू नये, नाना काटे आणि अश्विनी जगतापांची सरळ लढत झाली असती तर ही सीट भाजपची पडली असती. परंतु तिथे कलाटे यांची उमेदवारी आल्यामुळे ती सीट पुन्हा भाजपकडे गेली. त्याचं बिल कलाटे यांच्या नावावर फाडलं. त्याचा परिणाम सुद्धा महाविकास आघाडीची त्या उमेदवारी वाटपामध्ये तो झाला. नाना काटे तोडीस तोड होते, प्रश्न नाही. नाना काटे हे तोडीस तोड उमेदवार होते. नाना काटेंना बाकीची सुद्धा ज्यात आता राहुलला जी भट्टी जमवायला पाहिजे ना, ती भट्टी जमवण्यामध्ये थोडं तिथं कमीपणा. त्याचं कारण असं, इकडे तुम्ही पाहिलंच की शंकरच्या विरोधामध्ये ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला होता त्या सगळ्यांशी शंकरनी पॅचअप केलं. म्हणजे जगताप नको, हे जगताप फॅमिली नको. भाजपमधून आवाज होता, राष्ट्रवादीतून आवाज होता की आम्हाला जगताप नको, ही जागाच आम्हाला पाहिजे. जे जे असं म्हणत होते ते सगळे पर मोरेश्वर भोंडे पासून, नाना काटे पासून, राम वाकडकर पासून सगळे त्या शंकर जगताप यांच्या प्रचारामध्ये शेवटी सगळे चेहरे दिसले. घराणेशाहीचा आरोप होत होता सगळे इच्छा निवडी. 22 वर्ष जगतापांची मक्तेदारी आहे, त्यांच्या घरात सत्ता आहे, आता आम्हाला नको, आता आम्ही प्रचार करणार नाही, सगळे आवाज शांत झाले. हे ज्या पद्धतीने पॅचअप केलं तसं राहुलजींना ते पॅचअप करण्यामध्ये तितकंसं यश नाही दिसलं. त्यांची यंत्रणा आहे, त्यांचा सुप्त प्रचार 100% आहे, पण ज्या पद्धतीने चित्र निर्माण करायला लागतं असं, पडद्यावरचं चित्र मागचं चित्र 2 वेगवेगळे असतात राजकारणामध्ये. पडद्यावरचं चित्र असं दिसतंय की तिथे शंकर जगताप हे त्याच्यामध्ये यशस्वी ठरले. मागचं चित्र असं आहे की तिथे राहुल कलाटे ते सांगतायत माझी यंत्रणा पूर्ण पॉवरफुल आहे, ते पूर्ण ह्याच्यात पोहोचलेले आहेत. 3 निवडणुकांचा पॉवरफुल आहे, पण जे जुळून घेतलं पाहिजे. शिवसेना सैनिक असताना तुम्ही राष्ट्रवादीत आले
आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं, त्यांना जोडून घेणं, त्यात कुठे कमी पडले का? ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना चिंचवडच्या विधानसभेमध्ये दिसलीच नाही साहेब. शेवटी संजय राऊत साहेब तिथे आले त्यावेळेस शिवसेनेची सगळी मंडळी तिथे दिसली प्रचारामध्ये, परंतु जी ऍक्टिव्ह पाहिजे होती त्याच्यामध्ये तिला शहर प्रमुख सचिन भोसले प्रचारामध्ये कुठेही नाही. शहर प्रमुख आहे तुम्ही, महाविकास आघाडीचा धर्म शिवसेनेने तिथे पाळलाच नाही. मग तो सरळ काँग्रेसच्या बाबतीमध्ये म्हणजे आता हे उद्या मतदान आहे, रिझल्टच्या वेळी आपल्याला ह्या गोष्टी बोलता येतील, पण जे आता दिसतंय ते आपण बोलतोय. फक्त काय घडलं काय बिघडलं त्याचे परिणाम काय होतील हे माहित नाही नेमकं, पण आपल्याला जे दिसतंय ते आपण सांगतोय की शिवसेना त्या प्रचारात महाआघाडी म्हणून कुठेही दिसली नाही, काँग्रेस कुठेही दिसली नाही. फक्त कैलास कदम हे व्यासपीठावरती प्रचाराच्या वेळेस असायचे, पण इतर वेळेस ते प्रचारात कुठे नव्हते, रॅलीमध्ये कुठे नव्हते. याचा फायदा जगतापांना होतो. त्याचा ऑटोमॅटिक अर्थात प्रश्न नाही, ते चित्र दिसतच ना लगेच तसंच. आणि भाऊसाहेब भोईर सुद्धा या ठिकाणी जो उमेदवार असते ते सुद्धा फाईट करू शकले असते साहेब, वातावरण निर्मिती करू शकले असते. त्यांना ते घोळवत ठेवलं आणि शेवटी त्यांचा पण थोडा इगोइस्टिक तो जरा कारणीभूत येतोच त्याला. ते सर्वात सिनियर आहेत, 100% सिनियर आहेत, त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे, आदर आहे, प्रश्न नाही. त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात या शहराबद्दलचं योगदान ते मोठं आहे. 2009च्या भाऊसाहेबांनी काँग्रेसची उमेदवारी आणली, त्यांना 24ला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही आणि अपक्ष लढावं लागते. नाही, हे दुर्दैव आहे. एक चांगला या शहरातला 30-35 वर्षात चांगला झालेला लिडरशिप एक तयार झालेली. दुर्दैवाने या शहरात लिडरलेस सिटी, या शहरात नेते नाहीयेत आणि असा एक चांगला नेता तयार होतोय, पण तो निवडणुकीच्या काळामध्ये खच्ची होतोय. हे भाऊसाहेबांकडे पाहून ते जरा वाईट वाटतं. पण सर, भाऊसाहेब पाठीमागे जे आपण सांगितलं की जे लोकांनी पाठिंबे दिले त्यात काही मुस्लिम समाजाचे पत्र आहेत, काही धनगर समाज, आपण समाज म्हणतोय, ह्या लोकांना भाऊसाहेब कळतोय, पण बाकी शहर असताना भाऊसाहेब कळत नाहीये. तुम्हाला तेच सांगतोय, भाऊसाहेब हे सर्वसमावेशक नेतृत्व होतं. भले ते आता त्यांच्या बरोबरीचे किंवा त्यांच्या हाताखालचे जे नेते असतील त्यांना भाऊसाहेब नको असतील, परंतु कॉमन मॅनला सहज वाटायचं ना ह्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सहज उपलब्ध. त्यांनी थोडा नाव चिंचवड विधानसभा, पण आमदार कायम स्वरूपी राहिलेल्या नदीच्या पलीकडे अलीकडचा आमदार कधी होणार, ही संधी चालून आली होती चिंचवडला. वास्तविक ही संधी होती की चिंचवड गावचा आमदार झाला पहिल्यांदा. अजूनही सांगता येत नाही जर राहिलं ही संधी घालवली नाही. तिरंगी लढत होईल की नाही, तिरंगी लढत मला याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे भाऊसाहेब कमी पडत आहे. भाऊसाहेबांची कुठपर्यंत जायला जाते त्याच्यावरती सगळे हे मतदानानंतर आपल्याला सांगता येईल, उद्याच्या मतदानानंतर. प्रेक्षको, पण उद्योग नगरीतल्या तिन्ही मतदारसंघाचा आढावा तिन्ही ज्येष्ठ पत्रकारांकडून घेतलेला आहे. आत्ता आपण वळणार आहोत पुणे जिल्ह्याकडे. पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागातला जुन्नर हा मतदारसंघ, आमचे मुख्य संपादक जे आहेत अतुलजी ते जुन्नरचे आहेत, त्यांचा त्या मतदारसंघाचा अभ्यास पण आहे. त्यामुळं आपण जुन्नरमध्ये काय घडलंय काय बिघडलंय प्रचाराच्या संपायच्या दिवसापर्यंत, काल संध्याकाळपर्यंत, त्याच्याविषयी त्यांना काय वाटतंय, तिथला हवा काय सांगते, त्याची त्यांना हवेचा तिथला रोख चांगला कळतो. म्हणून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जुन्नरची हाल अहवाल काय वाटतं तुम्हाला. खरं तर जुन्नर विधानसभा या ठिकाणी पंचरंगी लढत होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते विद्यमान आमदार अतुल बेनके लढत आहे आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते सत्यशील शेरकर समोर आहेत. आता जे दोन अपक्ष उमेदवार आहेत, एक माजी आमदार शरददादा सोनवणे त्या ठिकाणी लढत आहे आणि आशाताई बुचके ज्या 3 वेळा विधानसभा लढलेल्या आहेत, ज्या भाजपच्या नेते आहेत त्याही अपक्ष लढत आहेत आणि देवराम लांडे जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. म्हणजे पंचरंगी लढत त्या ठिकाणी होते. जुन्नरचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पश्चिम पट्टा म्हणून जो आदिवासी भाग आहे त्या भागामधून देवराम लांडे नेतृत्व करत आहे, जे देवराम लांडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळं निर्णायक खरं तर ही या ठिकाणची निवडणूक होणार आहे. उत्तर पुणे जिल्हा म्हटला की तो शरदचंद्र पवार यांना मानणारा एक वर्ग आहे. म्हणजे जे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी झाल्या याचा फटका कुठेतरी अजित पवारांना उत्तर पुणे जिल्ह्यात बसेल असं चित्र होतं. आम्हालाही पत्रकार म्हणून वाटत होतं की विद्यमान आमदार अतुल बेनकेंना ही निवडणूक अवघड जाईल, परंतु अतुल बेनकेंचा विजय किंवा अतुल बेनकेंचं पारडं जड ह्या घडीला का वाटतंय, ज्यावेळेला ही निवडणूक पंचरंगी होते. म्हणजे राज्यातले मनसेचे एकमेव आमदार म्हणून शरददादा सोनवणे 2014ला विजयी झाले. त्या शरददादा सोनवणेंना ह्या निवडणुकीत अपक्ष लढावं लागते. 2009ला शिवसेनेकडून आशाताई बुचके लढल्या, 2014ला त्या शिवसेनेकडून लढल्या, 2019ला त्या अपक्ष लढल्या
आणि या परिस्थितीत आशाताईंना परत ही निवडणूक अपक्ष लढावी लागते. म्हणजे मूळ आशाताई बुचके भाजप आणि शिवसेना आणि मूळ शरद सोनवणे शिवसेना, म्हणजे ही मतं तिथंच दोघांची डिवाइड होणार आहेत. ते गणित स्पष्ट आहे. राहिला सत्यशील शेरकर उमेदवार नाही तर शरद पवार उमेदवार आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला, ती परिस्थिती दिसत होती. पण ज्या पद्धतीने जुन्नर विधानसभेमध्ये आपण जर पाहतो की शरद पवारांना मानणारा वर्ग आहे, तेवढाच त्या ठिकाणचा मानणारा वर्ग हा वल्लभ बेनकेंना आहे. स्वर्गीय माजी म्हणजे वल्लभशेठ बेनके यांनी 4 वेळा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 6 वेळा वल्लभशेठ बेनके त्या ठिकाणी निवडणूक लढले, 4 वेळा विजयी झाले, 2 वेळा त्यांचा पराभव बाळासाहेब दांगटांनी केला. त्यामुळे जेवढं त्या ठिकाणी शरद पवारांना मानणारा वर्ग आहे तेवढा वर्ग वल्लभशेठ बेनकेंना त्या तालुक्यात मानणार आहे. याचा कुठेतरी फायदा अतुल बेनकेंना त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे शरद पवारांचा जो मतदार आहे तो पश्चिम पट्ट्यातला आदिवासी बांधव असेल, तो मुस्लिम बांधव असेल, हा जरी सत्यशील शेरकर यांच्या पत्त्यावर पडणारा असला पण ती मतं डिवाइड होतील वंचितच्या उमेदवारामुळे. म्हणजे ज्या पद्धतीने वंचितचे देवराम लांडे त्या ठिकाणी निवडणूक लढताय ते बी टक्कर देऊ शकतील. कारण खूप पूर्वी पश्चिम पट्ट्याला प्रतिनिधित्व मिळालं होतं स्वर्गीय कृष्णराव मुंडे यांच्या माध्यमातून, तर मुंडे त्या ठिकाणी आमदार राहिले होते. आणि एक संधी पुन्हा एकदा त्या पश्चिम पट्ट्याला चालून आली देवराम लांडे यांच्या माध्यमातून. आज आपण आदिवासी समाज जो पश्चिम पट्ट्यात तो जर पाहिला तर तोही जवळपास 60-70 हजार मतदार त्या ठिकाणी त्या जुन्नर विधानसभेमध्ये आहे. तर याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो. जर का ती मतं डिवाइड झाली तर मात्र ह्या पंचरंगी निवडणुकीमध्ये अतुल बेनकेंचं पारडं जड दिसते. कारण मागच्या 5 वर्षामध्ये जे अतुल बेनकेंकडे सांगितलं जाते की जवळपास 2,000 ते 3,000 कोटी रुपयांचा विकास निधी तालुक्यात आणला गेला. आता जुन्नर तालुक्याची मुख्य समस्या काय आहे तर जुन्नर तालुका हा बिबट निवारण केंद्र किंवा बिबट खूप मोठ्या प्रमाणात त्या तालुक्यात आहेत. म्हणजे पूर्वी बिबट्या हा जे हल्ले करत होता ते वन्य प्राण्यांवरती असायचे. आता जे हल्ले होत आहेत ते मानवांवरती हल्ले होत आहेत. अगदी मागच्या वर्ष 6 महिन्यात खूप घटना घडल्या. अगदी लहान मुलं असतील, महिला असतील, यांच्यावरती खूप घटना त्या ठिकाणी घडल्या. आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी बरं जुन्नर तालुक्यात काही धरणं आहेत, त्यामुळे ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्या ऊस शेतीमुळे बिबट्याला राहायची सोय त्या ऊस शेतीमध्येच आहे. मग तिथं प्लॅनिंग काय करता येईल तर अतुल बेनकेशी जो आम्ही ऑफ द रेकॉर्ड जे काही चर्चा केल्या, म्हणजे पुढच्या ही पंचवार्षिक सोडून देऊ, पुढच्या पंचवार्षिकचं त्यांचे ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. बरं, मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीत सत्तेत राहिले, आता महायुतीतही सत्तेत सोबत सहभागी राहिलेले आहेत. त्यामुळे जर निवडून आले तर जुन्नर तालुक्याचा काय कायापालट करता येईल यासाठी लागणारी जी काही त्यांची ब्ल्यूप्रिंट आहे ती आम्हाला पत्रकार म्हणून पाहायला मिळाली. एक व्हिजन त्यांच्या याच्यातून दिसलं. परंतु हे नाकारून चालणार नाही की त्यांच्या समोरचे सत्यशील शेरकर म्हणून शरद पवारांनी एक तगडा उमेदवार दिला. म्हणजे आपण जसं चिंचवडचं पाहिलं की राहुल कलाटे आयात उमेदवार झाले, तसे सत्यशील शेरकर किंवा शेरकर कुटुंबीय मूळचं हे काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश न घेता थेट त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. तिथे डॉक्टर कोल्हेंचं फॅक्टर कामाला आलं. म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विजयी झाले तर त्यांनी काही लोकांना शब्द दिला होता की तुम्ही यावेळेला माझं काम करा, मी तुमचं काम करेल, आणि त्याचा त्यांनी परतावा दिला. म्हणजे आपण जर पाहिलं की अनेक वेळा जेव्हा खासदार अमोल कोल्हेंना त्यांची मालिका रन करायची होती तेव्हा काही फायनान्स कमी पडला, अगदी त्यांनी त्यांचा मुंबईचा फ्लॅट विकला हे आपण पाहिलं, तेव्हा त्यांना मदतीचा हात राहुल कलाट्यांनी दिला. म्हणजे ती मैत्री जपल्या गेली. तशीच काहीशी मैत्री जुन्नर तालुक्यामध्ये शेरकरांनी जपली आणि अमोल कोल्हेंचे लोकसभेमध्ये काम केलं. त्याचीच परतफेड म्हणून शेरकरांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. म्हणजे विचार हा चालला होता की शरद पवार त्या ठिकाणचे जे निष्ठावंत कार्यकर्ते जे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत, शरदराव लेंडे खूप जुनं जाणतं त्या ठिकाणचं नेतृत्व आहे पिंपळवंडीचे, आणि पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, कदाचित त्यांना उमेदवारी मिळाली असती. ते एक निष्ठावंताला पवार साहेबांनी न्याय दिला. म्हणजे ज्या पद्धतीने जर आपण पिंपरी पाहिलं तर सुलक्षणा धर यांचं तिकीट 2019ला म्हणजे एबी फॉर्म मिळाला, पण अण्णांनी आधी एबी फॉर्म भरला. अजितदादांनी ते सांगितलं खुलेआमपणे की रात्री 1 वाजता मी कसं एबी फॉर्म दिलाय. त्या पद्धतीने तिथे शरदराव लेंडेंना जर का पवार साहेबांनी निष्ठावान म्हणून जर का न्याय दिला असता तर मात्र अतुल बेनकेंचा घाम निघाला असता. आज शरदराव लेंडे महाविकास आघाडीचा धर्म पाळतायत, ते सत्यशील शेरकरांचे प्रचार प्रमुख आहेत, हे सगळं आपण पाहतोय. पण निष्ठावंत असणं आणि आयता उमेदवार देणं यात थोडासा ती गडबड होते, ते जुळवण्यात वेळ कमी मिळतो. कारण महाविकास आघाडीचे जर का आपण काही उमेदवार पाहिले तर ते उमेदवार देण्यात महाविकास आघाडीला खरं तर सर वेळ झाला. म्हणजे महायुतीचे उमेदवार जवळजवळ ठरले. पिंपरीचा उमेदवार अण्णा बनसोडे, काळा दगडावरची रेष, किती विरोध होऊ द्या पण अण्णा बनसोडेच. जुन्नरचं काही झालं तरी विद्यमान आमदार अतुल बेनकेच महायुतीचे उमेदवार. तशी चिंचवडची परिस्थिती होती, आंबेगावची परिस्थिती काही वेगळी नाही, तिथं वळसे पाटीलच फिक्स होते. मग महाविकास आघाडीला उमेदवार देण्यामध्ये त्या ठिकाणी काहीसा उशीर झाला.
फक्त त्यांची एक उमेदवार जी शिरूरची होती ती मात्र अशोक बापू पवार तिथं त्यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार कायम राहिले, पण जुन्नरच्या बाबतीत हे वेगळं घडलं. त्यामुळे तिथं काहीचं पारडं जे जड दिसतंय ते मात्र अतुल बेनकेंचं दिसतंय. मात्र फाईट होईल. त्यात माजी आमदार जे शरददादा सोनवणे खूप स्ट्रॉंग, म्हणजे त्यांची परिस्थिती अशी, म्हणजे जर का आम्ही अतुल बेनकेंना विचारलं स्पर्धक कोण तर शरद सोनवणे, सतीशला विचारलं दादांना की कोण स्पर्धक तर शरद सोनवणे, म्हणजे विरोधक अपक्षाला स्पर्धक मानताय. परंतु मागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने माझे आमदार शरद सोनवणे यांचा एक अतिशय, म्हणजे त्याचे मी उल्लेखही करू शकत नाही, आक्षेपार्ह तो व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला, तो एक व्हिडिओ व्हायरल झाला, किंवा अजून मला वाटतं त्यांची पक्षातून त्यांचे निलंबित केलं, म्हणजे मतदानाला काही तास शिल्लक असताना ह्या ज्या कारवाया त्यांना कुठेतरी मागं घेऊन गेल्या. तर स्पर्धेमध्ये असणारा उमेदवार तरी जुन्नरचा मतदार आहे. 23 तारखेला निकाल, उद्याचा मतदानाचा दिवस आहे, पण आत्ताच्या घडीला मात्र पारडं जड दिसतंय. म्हणजे दोन्ही तुल्यबळ राष्ट्रवादी त्या ठिकाणी लढते, त्यांच्यात लढत व्हायला पाहिजे होती, पण कुठेतरी शरद सोनवणेमध्ये घुसले होते. पण मागच्या 2-4-8 दिवसामध्ये त्या ज्या पद्धतीने ते डिस्टर्ब झाले, कार्यकर्त्यांचा जो काही मूड गेला, नाही तर कार्यकर्त्यांची फळी चांगली होती. शरददादांची जी ओतूरची सभा झाली ती देखील, म्हणजे अपक्ष उमेदवाराची एक साधारणतः 15-20 हजार लोक त्या सभेला असतील, एवढी मोठी सभा झाली. आणि आशाताई बुचके त्याही त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढत आहेत, त्यांचाही जनाधार चांगला आहे. जिल्हा परिषदेचं त्यांनी अनेक वेळा विरोधी, म्हणजे गटनेते त्या राहिलेले आहेत, तर त्यांनाही मानणारा एक वेगळा वर्ग त्या ठिकाणी आहे. पण याही परिस्थितीमध्ये ह्या चौरंगी पंचरंगी लढतीचा फायदा विद्यमान आमदाराला होणं हे स्वाभाविकच आहे. आंबेगावचं मी येतो तुमच्याकडे त्याच्यावर. मला फक्त ह्या अनुषंगाने तुम्ही मुख्य संपादक अतुलजी, तुम्ही अतिशय व्यवस्थित जुन्नरचं विश्लेषण केलं. फक्त त्याच्यात मला एक विचारायचे की गेल्या वेळची लढत पहा किंवा 2019ची पहा, 2014ची पहा, तिरंगी लढतीचा फायदा हा बेनकेंना झालेला आहे. मागच्या वेळेला जेमतेम ते 9-10 हजार फरकाने विजयी झाले आणि अशा बुचकेंनी त्यावेळेला 40-50 हजार मतं घेतली. तर आत्ता ह्या वेळेला तर पंचरंगी लढत आहे. तर तुम्हाला वाटतं का पुन्हा एकदा ह्या मतविभागणीचा किंवा बहुरंगी लढतीचा, तिरंगी नाही तर पंचरंगी जसं तुम्ही म्हटलात, की त्याचा फायदा पुन्हा बेनकेंनाच होईल का? स्पष्ट नाही सर. मी तेच आता जे विश्लेषण सांगितलं ना, की एकतर देवराम लांडे पश्चिम पट्ट्यातून वंचितचे उमेदवार आणि आशाताई बुचके शरददादा सोनवणे दोघं अपक्ष उमेदवार. कारण दोघांचाही धर्म हा हिंदुत्ववादी, शिवसेना, भाजप, त्या आपल्या त्यांचीच मतं ते घेणार आहेत. कारण जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब दांगट 2 वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी नाही जरी म्हटलं तरी 60-70 हजार मतदार हा शिवसेनेला मानणार आहे. परंतु त्या मतदाराला हा प्रश्न पडला की आता शरद सोनवणेंना द्यायचं का आशाताई बुचकेंना द्यायचं. कारण जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं, जरी आज आशाताई बुचके भाजपचं नेतृत्व करतायत, पण ती पूर्ण ताकद शिवसेनेची आशाताई बुचकेंच्या हातामध्ये होती. त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी होतं. त्यांना पक्षातून काढल्या गेलं, नंतर त्या भाजपमध्ये गेल्या, त्यांना उमेदवारीचं त्या ठिकाणी शब्द भाजपवाल्यांनी दिला होता. परंतु महायुतीची जागा वाटप ठरलेलं होतं, ज्याचा विद्यमान आमदार त्याला जागा सुटणार होती. त्यामुळे शरद सोनवणे कुठे राहिले? महायुतीमध्ये. आशाताई बुचके कुठे राहिला? महायुतीमध्ये. जागा ती अतुल बेनकेंना सुटली, म्हणजे महायुतीमध्ये. त्यामुळे दोघांना अपक्ष लढावं लागलं. बरं, दोघं लढणार हे निश्चितच होतं. त्यामुळं ह्या पंचरंगी लढतीचा फायदा स्पष्टपणे हा त्या ठिकाणी अतुल बेनकेंना होताना दिसतोय. तुमच्याकडे येतोय, मला माहिती आहे की जुन्नर झालंय, त्याच्या बाजूला लगेच आंबेगाव आहे. आंबेगाव तुमचं मूळ गाव आहे. तुम्ही पिंपरी चिंचवडकर आहात, पण शेवटी गावाची नाळ जोडली गेलेली असते. गाव पण आपण माणूस कधी कुठे अमेरिकेत गेला, देशात गेला तरी तो विसरत नाही आपल्या गावाला. तर आंबेगाव बदली अतिशय, म्हणजे तसं राज्याचं लक्ष लागून राहिलंय. कारण तिथं राज्याचे सहकार मंत्री स्वतः उमेदवार आहेत. 7 वेळा तिथं ते आमदार झाले आणि 8व्यांदा ते उमेदवार आहेत. तिथं त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम उभे आहेत. तर ह्या एकूण आंबेगावच्या लढतीविषयी तुमचाही अभ्यास आहे, तुमचं गाव असल्यामुळे, तर तुम्हाला काय वाटतं आंबेगावच्या लढतीविषयी? नाही, आंबेगावचं मी विशेष त्याच्यात बारकाईने पाहिलं नाही, परंतु एक नक्की आहे, दिलीप वळसे 7 वेळा निवडणूक लढवली. अजूनही आंबेगाव तालुका हा दिलीप वळसेंच्या मर्जीमधलाच आहे. म्हणजे आता ते राष्ट्रवादीची फाटाफूट झाली. दिलीप वळसे हे शरद पवार यांचे 9 वर्ष पर्सनल सेक्रेटरी होते. त्यामुळे दिलीप वळसे हे फुटणार नाही असं कोणालाही वाटलं. शरद पवारांना काय, प्रतिभा पवार यांना सुद्धा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की दिलीप वळसे हे अजितदादांबरोबर जातील. इतके त्यांचे एक प्रकारचे मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जायचे. त्याच्यावर दिलीप वळसे फुटले हा त्यांना एक सगळ्यात मोठा शॉक होता. म्हणजे आणि शरद पवार ज्या पद्धतीने शरद पवारांनी आंबेगाव तालुक्यात जाऊन दिलीप वळसे यांच्या विरोधामध्ये
असं पाडा असं ज्या पद्धतीने पवारसाहेब बोलले, गद्दार म्हटले, त्यावेळेस सगळ्यांना शॉक बसला. अरे पवारसाहेब असं का बोलतात? परंतु एक ध्यानात घ्या की दिलीप वळसेंना त्याच्यामुळे विशेष काही फटका बसेल असं मला बिलकुल वाटत नाही. तुम्ही एक शब्द द्या की ते पाडा पवारसाहेब म्हटले, पवारसाहेबची वेगळी खेळी असते, लोकांना माहिती आहे. पाडा म्हणजे ते आणायचं की काय, तो द्वयार्थी दोन्ही घेतात अर्थ त्याचा. आणि देवदत्त निकम यापूर्वी दिलीप वळसे यांच्या विरोधामध्ये आढळराव यांच्या पत्नी कल्पना आढळराव या सुद्धा निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. दिलीप वळसेंच्याच पठडीत त्या सर्कलमधूनच आढळरावांचे त्याचे मतभेद झाले. तिथून पुढे आढळराव वेगळे शिवसेनेत गेले, 3 वेळा खासदार झाले, 4थ्यांदा पराभूत झाले, 5व्यांदा पराभूत झाले. 25 वर्ष 30 वर्षाचा हा सगळा इतिहास आहे मागचा आंबेगाव तालुक्यातला. पण दिलीप वळसे एकदाही निवडणुकीमध्ये कधीही हारलेत असं आतापर्यंत नाही. त्यांची तब्येत त्यांना आता साथ देत नाही शारीरिक दृष्ट्या, तेवढं आहे. आणि त्यामुळे लोकांची एक प्रकारे वेगळी सिंपती त्यांच्याविषयी आहे. देवदत्त निकम हे सुद्धा दिलीप वळसे यांच्या तालमीतच तयार झालेले आहे. साखर कारखान्याचं चेअरमन किंवा साथ त्यांना राजकारणामध्ये संधी त्यांनीच दिलेली आहे. विष्णू हिंगे काय किंवा त्या आजूबाजूचे जेवढे जे कार्यकर्ते तयार केले ते दिलीप वळसेने तयार केलेले आहेत. कदाचित अजितदादांच्या जागेवरती दिलीप वळसे हे सुद्धा शरद पवारांचे वारस म्हणून पुढे आले असते किंवा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नाव पुढे असतं. इतकी त्यांच्यामध्ये ताकद होती. मागच्या निवडणुकीमध्ये दिलीप वळसे आमदार झाले, सगळं झालं, त्यांना कॅबिनेट द्यायच्या ऐवजी त्यांना विधानसभेचे सभापतीपद दिलं. तिथे सुद्धा अजित पवारांनी एक प्रकारे, कारण का दिलीप वळसे इतके चाणक्य इतके हुशार आहे की दुसरी शरद पवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक आहे ते शरद पवारांसारखे डावपेच वगैरे तसं नाहीये. व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू, सभ्य, सुसंस्कृत, शांत, संयमी आहे. भ्रष्टाचाराचा कुठे एकही आतापर्यंत हे नव्हता. परंतु त्यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावरती तो ठपका आला की त्या डेअरीचं काहीतरी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आहे. अद्याप पण रेकॉर्डला पुढे असं काही दिसत नाही. आणि त्याला घाबरून ते अजितदादांबरोबर गेले, अदरवाईज ते गेले नसते. इतकंच काय तर या संदर्भामध्ये पवार साहेबांनी त्यांना माफ करावं किंवा त्यांना समजून घ्यावं यासाठी दिलीप वळसे स्वतः मोदी बागेमध्ये शरद पवार यांना जाऊन भेटले. साहेबांनी माफ नाही केलं. साहेब त्यांना भेटले सुद्धा ना अशी माहिती आहे. म्हणजे ते इतकं ते नातेसंबंध, कारण शेवटी बाप लेकाचं नातं असल्यासारखं ते नातं होतं. तिथं ते दुखावले होते. पण एवढी सगळी परिस्थिती असली, निकम यांनी वातावरण तयार केलं. ज्यांची 7 वर्षामध्ये 7 टर्म मध्ये कामं झालं नाही, ती जी अँटी इन्कम मशी, ती जी त्यांच्याविषयीची नाराज दिलीप वळसेंची, ती देवदत्त निकम यांच्या मागे उभी राहिली. या उपर दिलीप वळसे पराभूत होतील, मला तशी शक्यता बिलकुल दिसत नाही. यालाच जॉईन करून सांगतो का पराभूत होणार नाही. तर दुसरं कारण असं आहे की पूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती आंबेगावकरांची की लोकसभेला आढळराव पाटील आणि विधानसभेला वळसे पाटील. तेच आढळराव पाटील आता आंबेगावमधून म्हणजे शिरूर लोकसभेत पराभूत झाले आणि आज ते दिलीप वळसे पाटलांचे प्रचार प्रमुख आहेत. म्हणजे ही दुसरी जमेची बाजू वळसे पाटलांसाठी पुढे येते. आणि जसं तुम्ही म्हटलात की वळसे पाटलांनी आंबेगावचा काय म्हणजे तो जो कायापालट केलाय, तुम्ही आंबेगावकर आपण म्हणजे पूर्वीचं आंबेगाव जे पड माळरान होतं, प्यायला पाणी नव्हतं, पाणी विकलं जायचं प्यायचं. खेड, आंबेगाव, जुन्नर हे 3 तालुके, आंबेगाव हा सगळा ड्राय पट्टा होता. पण इकडे बागायती खेड तालुका, इकडे जुन्नर बागायती, मध्ये आंबेगाव सगळा वाळवंट होता. दिलीप वळसे 1989ला आमदार झाले. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे मी त्यांच्याबरोबर प्रचाराच्या ह्याच्यात सुद्धा फिरवले, आभार सभेमध्ये फिरवले. त्या माणसाने इतका अभ्यास केला, तालुक्याचा नकाशा घेतला आणि त्याचा प्लॅन तयार केला, एक ब्ल्यू प्रिंट तयार केली. आणि त्यानुसार डिंबा धरण पूर्ण करणं, त्याचे डावा उजवा कालवा ह्याच्यापासून तो कुठे काय पाहिजे काय नको. 25-30 वर्षामध्ये आंबेगाव तालुक्याचा त्यांनी काय प्रॉडक्ट केला. इंजिनिअरिंग कॉलेज, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजचे काढलं, भीमाशंकर सहकारी सागर करणार आणि त्याच्या माध्यमातून तालुक्याची बऱ्यापैकी म्हणजे खेड आणि जुन्नरच्या बरोबरीत आंबेगाव तालुका आणून बसला. हे त्यांना मान आदिवासी तालुका, बरोबर हो, आदिवासी तालुका. तिथले रस्ते, तिथले पूल, बाकी ओढ नदीवरचे जवळजवळ 8-10 बंधारे, याच्यातून त्या तालुक्याचं संपूर्ण शेतीचं अर्थकारण सगळं बदलून गेलं. तो हा विजनरी माणूस असल्यामुळे ते बदलून गेलं. शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने आणि मोठे सगळे ऑफिसच तिथे आहेत. आणि मी 2-3 भाषणात सांगायचो, आम्ही आंबेगावकर फार स्वार्थी. लोकसभेला आम्ही दिलीप वळसेंनी किती सांगितलं तरी आम्ही आढळरावच, आणि विधानसभेला आढळरावने किती सांगितलं नका देऊ तरी आम्ही दिलीप वळसेंनी. तो स्वार्थ त्या लोकांना समजतो की आपलं काम कुठे होणार आहे, कोणाकडून होणार आहे. त्याच्यामुळे ते मला वाटत नाही दिलीप वळसेंची साथ सोडतील असं आत्ता वाटतं. बरोबर.
मुख्य संपादक मी पुन्हा तुमच्याकडे वळतोय. जसं जुन्नर झालं, आंबेगाव झालं, तर खेडविच्या चित्र कसं राहील आत्तापर्यंत इथे काय घडलंय, काय बिघडलंय, किंवा तुम्हाला काय वाटतं खेडमध्ये काय चुनूक दिसेल? मी तुम्हाला आता खेड आणि शिरूर एकत्रच देऊन टाकतो म्हणजे आपला वेळ वाचेल. खेडची परिस्थिती पण अशीच झाली की खेडमध्ये जे विद्यमान महायुतीचे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील, दिलीप मोहिते पाटलांना उमेदवारी फिक्स तर फिक्स. भलेही दिलीप मोहिते पाटील लोकांमध्ये मागच्या निवडणूक जेव्हा गेले तेव्हा ते म्हटले की माझी शेवटची निवडणूक आहे, पण यावेळेला महायुतीचे ते विद्यमान आमदार असल्या कारणाने उमेदवारी त्यांच्याच गळ्यात पडली. त्यांच्याच विरोधामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नव्हता, कारण त्या महाविकास आघाडीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून एवढे इच्छुक उमेदवार बापू त्या ठिकाणी झाले की त्या ठिकाणी बाबाजी काळे जे शिवसेनेचे आता त्यांना उमेदवारी मिळाली, तिथून विलास लांडेचे जे जावई सुधीर मुंगसे यांनी चांगली तयारी केली होती. त्यांनी अनेक उपक्रम घेतले, आरोग्य शिबिरं घेतले, कदाचित त्यांना उमेदवारी मिळते की काय, म्हणजे विलास लांडेंनी बऱ्यापैकी फिल्डिंग लावली होती त्यांच्या उमेदवारीसाठी. आणि दुसरं महत्वाचं तिथं उमेदवार होते अतुल देशमुख, मोठं नाव, माजी जिल्हा परिषद सदस्य. म्हणजे जे अतुल देशमुख 2019च्या त्या निवडणुकीत अपक्ष लढले, जसं जुन्नरला आशाताई बुचके लढले 50,000 मतं मिळवली, तेवढी मतं त्या अतुल देशमुखांनी अपक्ष मिळवली, 45-50,000 मतं. तर अतुल देशमुख मूळच्या भाजपचे, पण अतुल देशमुखांना ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीमध्ये घेण्यात अमोल कोल्हेंना यश आलं, कारण जागा वाटपामध्ये जागा सुटणार महायुतीला मोहितेंना, अतुल देशमुखांना भाजपची थोडी उमेदवारी मिळणार आहे. अतुल देशमुखांनी ते ओळखून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा पर्याय निवडला, तुतारीमध्ये ते आले आणि अमोल कोल्हेंचा त्यांनी चांगला प्रचार केला आणि खूप मोठी लीड या शिरूर लोकसभा मतदारसंघातली सगळ्यात मोठी लीड खेडमधून त्यांनी मिळवून दिली अमोल कोल्हेंना. म्हणजे अमोल कोल्हेंनी अतुल देशमुखांच्या उमेदवारीसाठी खूप मोठा प्रयत्न केला, पण आता अमोल कोल्हेंच्या शब्दावरती पवारसाहेब उमेदवारी देतील तरी किती देतील? म्हणजे जुन्नरला सत्यशीलला दिली, चिंचवडला राहुल कलाटेंना दिली आणि खेडलाही द्यायची का? म्हणजे या सगळ्या उमेदवारांमध्ये भोसरीचे जे सीट होतं आपलं अजित गव्हाण यांचं, ते धोक्यात येत होतं वाटाघाटीमध्ये, कारण भोसरी असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, पवारसाहेबांनाच उमेदवारी मिळाल्या. मग इथे उभाटाला उमेदवारी कुठे आहे? या सगळा विचार करून ती जागा उभाटाला सुटली आणि मग जो ग्राउंड रिपोर्ट येत होता त्याच्यातून बाबाजी काळेंचं नाव मतदारामधून पुढे येत होतं. म्हणून अतुल देशमुख आणि सुधीर मुंगसे किती तुल्यबळ होते, परंतु ते शरद पवारांच्या पक्षातले होते आणि जागा उभाटाला सुटणार होती, म्हणून ती जागा बाबाजी काळेला देण्यात आली. बळीच गेला ना. म्हणजे ज्या अतुल देशमुखांनी एवढी तयारी केली आज, म्हणजे तो आकडा मी सांगणार नाही, पण लोकसभेला ज्या पद्धतीने सो खर्चाने त्यांनी अमोल कोल्हेंचं काम केलं तो आकडा खूप मोठा आहे. 70 गावचे सरपंच त्यांच्याकडे होते. एक तुल्यबळ उमेदवार असताना फक्त निर्णय महाविकास आघाडीचा असल्या कारणाने त्यांना ती शरद पवारांच्या पक्षात असल्या कारणाने उमेदवारी मिळाली नाही आणि बाबाजी काळेंना गेली. पण आता पारडं जे जड दिसतंय ते मात्र दिलीप मोहितेंचं का दिसतंय? कारण दिलीप मोहिते मी मुरब्बी राजकारणी आहे. बाबाजी काळे किती सांगत असले की माझे नातेवाईक खूप आहे, पण दिलीप मोहितेंचे नातेवाईक जरी कमी असले तरी त्यांनी मतदार हा आपला नातेवाईक निवडला आणि मतदारासाठी ते मात्र काम करत राहिले आणि त्या अर्थाने त्यांना ती निवडणूक सोपी झाली. बाबाजी काळे एक जिल्हा परिषद सदस्य आहेत. बाबाजी काळेंचा वागणं, स्वभाव लोकांना माहिती आहे. आज निवडणुकीत ते काय वागतात, म्हणजे ज्या अर्थी दिलीप मोहिते त्यांच्यावर आरोप केला की हॉटेलची सुद्धा बिलं त्यांनी दिलेली नाहीत, म्हणजे तिथं सुद्धा डोक्याला जरी कपाळाला त्यांचा टिळा असला, ते किती रामकृष्ण हरी म्हणत असले तरी हा माणूस असा नाही, असा थेट आरोप दिलीप मोहितेंनी केला. आणि ज्या पद्धतीने जसं आपण मांडलं आंबेगाव पूर्वी काय होतं आणि वळसे पाटलांनी काय बदललं, त्या पद्धतीने पूर्वीचं खेड आळंदी काय होतं आणि आत्ताचा खेड आळंदी काय आहे याच्यात कुठेतरी वाटा दिलीप मोहितेंचा. भलाही दिलीप मोहितेंवरती अन्याय झाला, 100%. जर अतुल देशमुखांना उमेदवारी महाविकास आघाडीने दिली असते तर मी तुम्हाला आज चित्र सांगितलं असतं, दिलीप मोहितेंचा घाम निघाला असता. म्हणजे काही ठिकाणी जागा वाटप महाविकास आघाडीचं चुकलं, हाच एकमेव फटका बसतोय. म्हणजे ज्या पद्धतीने चिंचवड विधानसभेमध्ये राहुल कलाटेच्या ऐवजी नाना काटे असते तर जगतापांना अवघड झालं असतं, त्या पद्धतीने बाबाजी काळेंच्या ऐवजी जर का अतुल देशमुख असते तर मात्र दिलीप मोहितेंचे काही खरं नव्हतं. ही परिस्थिती स्पष्ट दिसत होती, त्यामुळे ते चित्र तिथं दिलीप मोहितेच्या बाजूने स्पष्ट दिसतंय. शिरूरचं तुम्ही विचारण्याआधी शिरूरची परिस्थिती तीच आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तिथे विद्यमान आमदार अशोक बापू पवार महाविकास आघाडी, आता इथं विद्यमान आमदार होते, इथं महाविकास आघाडीला उमेदवार शोधायचा नव्हता, मात्र महायुतीला उमेदवार शोधायचा होता. महायुतीने सुद्धा त्या ठिकाणी ऐन वेळी तिथं माऊली आबा कटकेंना पक्ष प्रवेश आयात करून घेतला आणि संधी दिली. पण बापूंचं जे काम राहिलेलं आहे, आज बापू त्या ठिकाणी दुसरी टर्म मला वाटतं त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आहेत
भले त्यांचा कारखाना वादग्रस्त ठरतोय, कारखान्याचे जे काही झालेले निर्णय आहेत, कारखाना आज घडीला बंद आहे, हा एक विरोधकांना जरी आयता मुद्दा मिळालेला असला तरी देखील ग्राउंड रिपोर्ट जो येतोय, कारण महायुतीने त्या ठिकाणी जो उमेदवार घेतला तो आयात घेतला. खरं तर तिथं प्रदीपदादा कंद जे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते ते त्या ठिकाणी निवडणूक लढण्यास इच्छुक होते, पण कंदांचं असं झालं की ते राष्ट्रवादीत नव्हते, ते भाजपमध्ये होते आणि परत महायुतीची ही जागा अजित पवारांच्या वाट्याला आली. आता अजित पवारांना जागा वाट्याला आली तर आता अजित पवारांनी प्रदीपदादा कंदांचा प्रवेश करून घ्यायचा का माऊली आबा कटकेंचा घ्यायचा, तर तिथं त्यांनी माऊली आबा कटकेंना संधी दिली आणि काहीसे हे नाराज झाले प्रदीप कंद. आज प्रदीप कंद सुद्धा खूप ताकदवार नेता आहे, त्यांचं एक वेगळं पॉकेट आहे. म्हणजे आपण जर का तुम्ही शिरूर हवेली ज्याला आपण जो मतदारसंघ म्हणतो, तर 29ला जी काही पुनर्रचना होईल त्यात कदाचित हवेली वेगळा होईल आणि शिरूर वेगळा होईल. म्हणजे शिरूर हवेलीकरांना संधी आहे की माऊली आबाच्या मागे उभं राहायचं आहे, पण ज्या पद्धतीने अशोक बापू पवारांनी त्यांचं एक जाळं विणलेलं आहे, मतदारांमध्ये त्यांचं एक संघटन राहिलेलं आहे. मध्यंतरी त्यांचा तिथे एक मोठा वाद झाला किंवा जे काही घडलं त्यांच्या मुलाचं थोडंसं एक वेगळा प्रकार समोर आला, मुलाला काही लोकांनी पकडलं, त्याची व्हिडिओ क्लिप बनवली. आता त्याच्यात काय बनावटगिरी होती ते आपल्याला माहीत नाही, पण ह्या गोष्टी म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारणात नाही झाल्या पाहिजे. जसं शरद सोनवणेबद्दल जुन्नरला घडलं त्याचा आपण निषेधच करू, पत्रकार म्हणूनही करू आणि मतदार म्हणूनही करू. म्हणजे कमरेखालचे जर वार राजकारणात होणार असेल तर ही शिवरायांची जन्मभूमी आहे, या पद्धतीने हे नाही झालं पाहिजे. निवडणूक 2 दिवसाची ती होते आणि जाते, तर त्या पद्धतीने शिरूरमध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या घडीला विद्यमान आमदार असल्या कारणाने अशोक बापूंचं पारडं का जड दिसतंय तर त्यांना प्रचाराला संधी जास्त मिळाली आणि माऊली आबा कटके आयात उमेदवार आहे, त्यांना संधी वेळ कमी मिळाला मतदारांपर्यंत जाण्यासाठीचा, त्यामुळे तिथं पारडं जड वाटतंय. पण हे जे काही तुम्ही आत्ता उल्लेख केलात की त्यांच्या मुलाचा जो काही प्रकार झाला तसं त्यांचं पारडं जड होतंच, परंतु ह्या प्रकरणामुळं जसं जुन्नरला त्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुळं सोनवणे बॅकफुटला गेले, तसं यांच्या मुलामुळं इथे अशोक बापूंना काय फायदा होईल असं वाटतं? फायदाच होईल ना, कारण त्याचे व्हिडिओ क्लिप समोर आली ज्याच्यात म्हणजे रेकॉर्ड जरी केले गेले त्यांच्या मुलाबरोबर जे कोणी व्यक्ती असेल तर त्या व्हिडिओमध्ये ऑडिओ जो येतोय बाहेरच्याचा की बाबा तू असं कर, तू तसं कर, म्हणजे हे डायरेक्शन देणारं कोणीतरी आहे, म्हणजे ठरवून तो व्हिडिओ झालेला आहे हे त्याच्यातून जाणवतंय. त्यामुळे कुठेतरी विद्यमान आमदाराला बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला त्यातून उद्ध्वस्त करण्याचा हेतू समोर स्पष्ट दिसतोय. म्हणजे त्याची सगळी चौकशी करण्याची मागणी बापूंनीही केली. म्हणजे मुलगा जर दोषी असेल तर त्याच्यावरती कारवाई करा, पण आमच्या कुटुंबाला ज्या पद्धतीने बनावट व्हिडिओ करून बदनाम केलं जातंय हे कुठेही ते नाही पटलेलं नाही. त्यामुळं मतदार जागृत झालेला आहे. म्हणजे आता आपण पाहतो की आजची 19 तारीख आज रात्रीच सगळा खेळ चालणार आहे, त्यामुळे सगळीकडेच लक्ष्मी दर्शन हे सगळीकडेच होणार आहे, पण मतदार आज सुज्ञ झालेला आहे. आज भोसरी पिंपरी चिंचवड आपण पाहतोय की ह्या औद्योगिक नगरीमध्ये किती उलाढाल होणार आहे हे परमेश्वरालाच माहिती आहे. भोसरी मतदारसंघामध्ये मी आज म्हणजे काल माझ्या कानावरती आलं मतदाराचे स्लिप आणि 1000 रुपये असं थेट प्रत्येकाच्या घराघरात मी नाही म्हटलं तरी ते पोहोचतात. लक्ष्मी दर्शन रात्री परदेश साहेब, कुटे साहेब, जगताप गोरमळ साहेब, आपली लोकशाही कोणत्या दिशेने चालली हे जर विचार केला ना अर्थकारण तो फार गंभीर आहे. एक उमेदवार जर 50 कोटी रुपये खर्च करणार असेल तर निवडणूक आयोगाची मर्यादा काय आहे आणि प्रत्यक्ष काय निवडणूक आयोग सबसेल फेल म्हणजे निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी होतो. याविषयी वाद नियंत्रण दिसत नाही, कुठे नियंत्रण नाहीये त्यांचं. म्हणजे अशा पद्धतीने पैसे आता 5 कोटी रुपये विनोद तावडेंचे त्याच्यात ताज्या बातम्या आता पाहिल्या. म्हणजे हे पाहिलं होती आपली निवडणूक कोणत्या दिशेने चालली. सर्वसामान्य माणूस ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठे येऊ शकत नाही. आमदार खासदारकीचं काय नगरसेवकाचे स्वप्न तो पाहू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे हे जर पाहिलं ना तर ही कुठेतरी सुधारण्याची नितांत गरज आहे. आपण ही उमेदवारीवरती चर्चा करतो, कोण येणार कोण जिंकणार ही चालू आहे. त्याच्यावर शेवटचा मतदारसंघ तुमच्यापासूनच घेतो. थोडंसं विजू तुम्ही त्याच्यामध्ये वाटलं तर मध्ये तुम्ही सहभागी व्हा. आपल्याला लागून जो मतदारसंघ तो मावळ आहे. मावळ सोडून आपल्याला चालणार नाही, कारण मावळ मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत. तर बापू बेगडेंनी तिथं वातावरण निर्मिती केली, सगळे विरोधक एकत्र आले, सगळ्यांची त्यांना मदत होते. तुम्ही कसं पाहताय मावळ विधानसभा मतदारसंघात कोणाचं पारडं तुम्हाला जड वाटतंय? काय घडलं, काय बिघडलं? आणि त्यातही तुम्ही याच्याविषयी सांगा की ह्या वेळेला मावळचा पॅटर्न जसा सांगली पॅटर्न लोकसभेला गाजला तसा ह्या वेळेला मावळचा पॅटर्न गाजतोय. कारण तिथे चक्क महायुतीतल्या भाजपने महायुतीच्याच उमेदवाराविरुद्ध बंड करत प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. त्याविषयी तुम्ही काय सांगा? मावळ पॅटर्न हा मावळ पॅटर्न वर्तमानपत्रातून फार चर्चेला गेलेला आहे.
परिस्थिती तिथली जर आपण जाणून घेतलेली आहे तर सुनील शेळके हे मूळचे फाउंडेशन कोणतं आहे, भाजपचं आहे. सुनील शेळकेंचं जे कल्चर तयार, मागच्या वेळेस त्यांनी निवडणूक ज्या पद्धतीने लढवली, अत्यंत चिवटपणे निवडणूक लढवली. बाळा भेगडे यांच्यासारख्या मंत्रिपदावरच्या व्यक्तीला त्यांनी पराभूत केलं, लाखाच्या फरकाने पराभूत केलं, नॉट अ जोक. म्हणजे 2 टर्म आमदार असलेला. त्याची कारणं तशी आहेत की सुनील शेळकेंनी कार्यकर्ता किंवा नेता नाही पाहिला, त्यांनी प्रत्येक घराघरातला मतदार हा थेट त्याच्याशी संपर्कात आला आणि त्यांना जे हवं नको ते पाहिलं. तुम्ही जर गेल्या 5 वर्षामध्ये सुनील शेळकेंनी केलेली कामं त्या मावळात ग्रामीण भागात फिरून पाहिली, अरे तिथले रस्ते आपल्या पिंपरी चिंचवडपेक्षा टॉपचे रस्ते झालेत. जगतापांचा आश्रम आहे तिकडे, वृद्धाश्रम. त्यांना विचारा, मी सहज फिरायला म्हणून गेलो होतो, पाहिलं अरे म्हटलं ग्रामीण भागात इतके सुंदर रस्ते. 5,000 कोटींची कामं, रस्ता, पाणी, लाईट, हे बेसिक नीड आहेत. मग इतके वर्ष त्या का झाल्या नाही? प्रश्न असा आहे, सुनील शेळके बाजूला ठेवा, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आणि लोकांना ती दिसली आताच्या याच्यामध्ये. मग सुनील आता ह्याच्यामध्ये कसं राजकारणाचा व्यवसाय तिथे फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जे सगळे इच्छुक उमेदवार आहेत, मग सुनील शेळके असू द्या, बाळा भेगडे असू द्या, आता बापू भेगडे असू द्या, हे सगळं तिथं त्यांचं ते भेगडे कुटुंब म्हणून ते सगळे एकत्र आलेत आणि सुनील शेळके वेगळे पडलेत. तिथली तालुक्यातली गुन्हेगारी राजकारण हा तर फार आता टोकाला पोहोचलेला विषय तसं पाहिलं तर आताच्या याच्यामध्ये. पण सुनील शेळकेंच्या विषयी जनतेच्या मनामध्ये, जसं आपण म्हणतो की भोसी मतदारसंघामध्ये महेश लांडगेच्या बाबतीमध्ये नेते मंडळी बाकी काही चर्चा करतात, मतदारांना महेश लांडगे आवडतात, तसंच प्रकार मावळमध्ये आहे. मावळमधली जनता अजूनही सुनील शेळकेंना फार कनेक्ट आहे. आता जे राजकारण झालेलं आहे की भाजपने विरोध केला सुनील शेळकेंना, का तर ते नको. मागच्या वेळी बाळा भेगड्यांचा पराभव त्यांच्या याच्या डोक्यात होता आणि त्यांना साथ कोणाची मिळाली? बापू भेगड्यांची मिळाली. बरोबर. हा, मग बापू भेगडे हे एकमेव अपक्ष उमेदवार आणि बाकी त्यांना साथ द्यायला हे सगळे. ती वरवर किती भट्टी दिसत असली तर मला वाटत नाही सुनील शेळकेंना तिथे कुठलाही धोका संभवतो, कारण कॉमन मतदार जो आहे ना तो सुनील शेळकेच्या बरोबर आहे. कार्यकर्ते किंवा तुमचं राजकारण याच्याशी जनतेला काय घेणं नसतं. आमचं काम कुठं होऊ शकतो, आम्हाला सहज उपलब्ध कोण आहे त्यांचा दोघांचा. आता लोक तुलना करतात, बापू भेगडे, सुनील शेळके, दोघांची तुलना करतात, दोघांचे स्वभाव, दोघांची कार्यपद्धती, हे सगळ्या तुलना करतात. ह्या तुलनेमध्ये मग कधी किती नाही म्हटलं तर सुनील शेळके ते सरस दिसतात. प्रेक्षक खरं तर आता थांबायची वेळ झाली. जवळपास आम्ही ठरवलं होतं की अर्धा तासात आम्हाला संपवायचं आहे, पण विधानसभा वाढल्यात, जवळपास 1 तासाच्या पुढे आपलं चर्चासत्र गेलं. खरं तर उद्याच्या 20 तारखेला मतदान आहे. मतदान आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेला हा एक पवित्र हक्क आहे, तो तुम्ही सगळ्यांनी उद्या बजवायचा आहे. आम्ही पत्रकार म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ, आम्हालाही पत्रकारांना ज्या पद्धतीने काही स्वातंत्र्य पत्रकारितेमध्ये मिळालेलं आहे ते आम्ही मांडण्याचं काम केलं. आम्ही तुम्हाला कोणीही सांगणार नाही की तुम्ही कुठं मतदान करायचं आहे. मागच्या महिन्याभरामध्ये या प्रचारादरम्यान काय घडलं, काय बिघडलं, कुणाचं पारडं जड, हे फक्त आमचं मांडण्याचा ह्या चर्चासत्रामधून प्रयत्न होता. शेवटी तुम्ही मतदार सुज्ञ आहात, तुम्हाला ठरवायचं की तुमचा उमेदवार कोण, त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आम्ही फक्त चर्चा केलेली आहे. या चर्चेमधून आपण सगळ्यात सुरुवातीला भोसरी विधानसभा मतदारसंघ घेतला, ज्यामध्ये अविनाश चिलेकर सर ज्येष्ठ पत्रकार आहे, त्यांनी अतिशय स्पष्टपणे या भोसरी विधानसभा मतदारसंघात काय घडलं, काय बिघडलं याचं विश्लेषण करत अजित गव्हाणे यांचं पारडं कसं जड आहे, योगींची झालेली जी सभा होती ती सभा महेश लांडगेंना कशी मारक ठरू शकते, हे याबाबत त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाबाबत बापू गोरे यांनी अतिशय चांगलं आणि स्पष्ट विश्लेषण केलं की त्या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत, शंकर जगताप यांनी त्यांचे जे विरोधक होते त्या सगळ्या विरोधकांना कशा पद्धतीने शांत केलं, थंड केलं, आपल्यासोबत घेतलं आणि आपली ताकद वाढवली. आणि राहुल कलाटेंचं जे नियोजन दिसायला पाहिजे होतं ते मात्र त्या विधानसभा मतदारसंघात कुठेही दिसत नव्हतं. भाऊसाहेब भोईर अपक्ष जरी लढत असले तरी भाऊसाहेब भोईरनेही या निवडणुकीमध्ये थोडा उशीर झाला, 1-1.5 महिना आधी त्यांनी अजून जर का चांगली तयारी केली असती तर चित्र काहीसं वेगळं दिसलं असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विजय जगताप यांनी सुद्धा अतिशय चांगलं विश्लेषण करत पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे जे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचा लोकांना खरं तर वीट आलाय, कंटाळा आलाय
आहे. काहीशे मौनी आमदार आहेत पिंपरी विधानसभेतील, त्यांनी प्रश्न सोडवलेले नाही. त्यामुळे नव्या दमाच्या ज्या सुलक्षणा धर आहेत त्यांना एवढ्याला मतदार निवडतील, कारण सुलक्षणा धर यांचं 2019ला ज्या पद्धतीने तिकीट कापलं गेलं ती कुठेतरी सहानुभूती त्यांच्यासोबत राहील आणि कुठेतरी अमोल कोल्हे, शरद पवार यांना मानणारा हा पिंपरीमधला काही मतदार असेल तो सुलक्षणा धर यांच्या पाठीमागे राहील. याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगत सुलक्षणा धर यांचं पारडं जड आहे असं विश्लेषण केलं. तर आंबेगावबद्दल खास करून सरांनी अतिशय चांगलं विश्लेषण करत, तिथं जरी देवदत्त निकम आणि वळसे पटेल अशी फाईट तिथंच असली तरी ज्या पद्धतीने 7 टर्म त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील निवडणूक लढलेले आहेत, विजय झालेले आहे, 8व्यांदा निवडणूक लढत आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी प्रचाराची धुरा ही आढळराव पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांचं पारडं जड आहे, त्यांचा विजय निश्चित आहे या शब्दात सरांनी विश्लेषण केले. तर स्वतः जुन्नर, खेड आणि शिरूर याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जुन्नरमधून अतुल बेनकेचं पारडं जड दिसतंय, तर खेडमधून दिलीप मोहिते आणि शिरूरमधून अशोक बापू पवार जे विद्यमान आमदार आहे. तुम्ही मात्र उद्याचं तुमचं जे काही मतदानाचा हक्क आहे तो बजवायचा आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या 13 तासामध्ये तुम्हाला मात्र महाराष्ट्राच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या आहे. महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं आहे की महायुतीला सत्तेत आणायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. ही फक्त आमची चर्चा होती. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व मान्यवर तुम्ही वेळात वेळ काढून आपला आजच्या स्टुडिओमध्ये आलात, या चर्चेत सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.